अ, कवितेच्या शोधात या गटाच्या माध्यमातून आपण एक 15 दिवसाला किंवा काही आठवड्यामध्ये भेटत असतो आणि वेगवेगळ्या मान्यवरांच्या, कवींच्या कवितेचा, त्यांच्यातील आशयाचा आपण शोध घेत असतो. हा प्रवास आपला गेली बरीच महिने झाले म्हणजे जानेवारीपासून गेले 8-9 महिने झाले असाच चालू आहे. यामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या कविता याच्यामध्ये पाहिल्या. आणि मागच्या वेळेला आपण डॉक्टर रघुनाथ कडकणे सर यांच्या एक 5 कवितांवर खूप चांगल्या पद्धतीने विविध याच्यानुसार चर्चा केली. आत्ताच्या आजच्या या सत्रामध्ये आपण माननीय डॉक्टर बी.एम. हिरडेकर सर यांचा जो पहिलाच कविता संग्रह आहे ऋतुरंग, अत्यंत सशक्त आणि उत्कट काव्याची अभिव्यक्ती त्यांनी केलेली आहे याच्या माध्यमातून. त्यातील काही कवितांमध्ये कवितांचा शोध आपण आजच्या या सत्रामध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीलाच मी डॉक्टर दयानंद कराळे यांना विनंती करतो, की त्यांनी या कविता संग्रहाचे एकूण जे 7 भाग आहेत, त्यातील शिक्षण या भागातील प्रश्न नाहीत पर्याय या कवितेबद्दल ते आपले विचार मांडणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो, डॉक्टर दयानंद कराळे. सर्वांना नमस्कार. मी दयानंद कराळे. आता सरांनी ओळख करून दिली त्याप्रमाणेच खरं तर आपल्याकडं आज एका या निमित्तानं उपस्थित आहेत आणि आदरणीय सरांच्याच आपण काव्यसंग्रहावरती चर्चा करत आहोत. त्या आदरणीय डॉक्टर हिरडेकर सरांना देखील नमस्कार. त्याचबरोबर आपल्या गौरव समितीच्या आणि या जो हा उपक्रम सुरू आहे तो उपक्रम सुरू करणाऱ्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक डॉक्टर निलिमा सप्रे मॅडम यांना सुद्धा नमस्कार आणि आदरणीय कृष्ण पाटील सर यांना सुद्धा नमस्कार. मुद्दामहून ओळख करून दिले एक कार्यक्रम या नात्यानं थोडं त्याचं औचित्य साधून मी डॉक्टर हिरडेकर सरांच्या जी काही प्रश्नांना नाहीत पर्याय ही जी कविता आहे त्या कविते संदर्भात थोडं माझ्या मनात त्या संदर्भात जी काय एक प्रकारची विचार प्रक्रिया सुरू झाली त्या अनुषंगानं थोडस आपल्या सर्वांसमोर मांडतो. खर तर मुळात ही कविता वाचत असताना सर शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणून देखील परीक्षा प्रमुख म्हणून देखील सरांनी काम पाहिलं आणि खर तर असं म्हणता येतंय की जे देखे कवी ते न देखे रवी. म्हणजे ही खर तर हिंदी एक प्रकारचं वचन आहे आणि शिक्षण क्षेत्रातला अतिशय क्लिष्ट भाग की मूल्यमापन आणि त्याला कवितेत आणण्याचा अगदी खूप कमी जणांनी प्रयत्न केलाय आणि सरांनी तर स्वतः परीक्षा प्रमुख म्हणून काम पाहिलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने त्याला या विषयाला अगदी न्याय मिळालाय मराठी साहित्य रसिक या नात्यानं असं मला वाटतंय. खर तर सुरुवातच या कवितेची जी आहे हे सगळे प्रश्नांचे प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे कूट प्रश्न, नीट प्रश्न किंवा पुढचे वस्तुनिष्ठ पर्याय, वस्तुनिष्ठ किंवा दीर्घोत्तरी लघोत्तरी या अनुषंगाने. आता खरं तर वरवर पाहता विद्यार्थी दशेचा विचार विद्यार्थी दशा आणि परीक्षा ही समीकरणं किंवा या संकल्पना एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर ही परीक्षा आयुष्याच्या निमित्तानं देखील अशा अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वावरतात का किंवा वावरताना दिसतात का अशा प्रश्नांचे अनेक पर्याय आपल्या आयुष्यात येतात का हा पण एक प्रश्न तिथं निर्माण होतो किंवा या अनुषंगानं म्हणजे कवींनी तिथं त्याची नोंद घेतली असावी असं देखील मनात येतं. आणि अशी कविता प्रदर्शित होत असताना खर तर आयुष्य ही सुद्धा एक प्रकारची उत्तरपत्रिका आहे या अनुषंगानेच्याही काही कविता किंवा काही त्या संदर्भातला आपण बघतो. तर अशा अनेक पर्याय या नात्याने मला त्या पहिल्या प्रश्नांच्या सगळ्या पर्यायाकडे बघावंसं वाटलं. पुढं सरांनी तिथं सोडवा प्रश्न नाही तर सोडा शाळा एकच उत्तर. म्हणजे अगदी आपण सुद्धा म्हणतो की या पद्धतीने जर काही तुम्ही प्रश्न लिहिले नाहीत तर शाळा सोडा हा एकच उत्तर आपल्या डोळ्यासमोर. आणि तसं की मग म्हणजे कशाचंही उत्तर द्या अन्यथा त्याच्या आयुष्यावर विविध परिणाम होतील. म्हणजे निर्णय घ्या किंवा त्याचे आयुष्यावरचे विविध परिणाम जे असतील हे चांगले असतील वाईट असतील त्याला सामोरं जायला तयार व्हा. असं देखील या एका सोडवा प्रश्न नाही तर सोडा शाळा एकच उत्तर
ह्या एका ओळीतनं खूप आयुष्याचं किंवा जीवनाचं एकूण तत्वज्ञान किंवा जीवनाचं एकूण सार या परीक्षेच्या एका प्रतीकातनं पुढे येताना आपल्याला दिसतंय. पुढं जसं की अ, 2 खुनांबद्दल खूप लक्षवेधक इथं नमूद करावंसं वाटतंय, की बरोबर आणि चूक म्हणजे एकतर राइट खून किंवा एकतर ती रॉंगची खून. म्हणजे बरोबर अथवा चूक. अगदी शिक्षक सहजासहजी खून करतात किंवा अगदी कंसात तर असं बोलावसं वाटतं, की मूल्यमापन करत असताना अ, एकतर मूल्यमापन एका वेळी बसून त्या अनेकांचं मूल्यमापन करणं हा एक पॅटर्न आपण बघतो. आणि हे करत असताना इतक्या सहजासहजी आणि इतक्या वेगवान पद्धतीने हे मूल्यमापन व्यवहारामध्ये करताना आपण बघितलेलं आहे किंवा आपण केलेलं आहे. आणि खरं तर मूल्य निर्धारणाची वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत. संख्यात्मक, गुणात्मक आपण थोडंसं शिक्षण क्षेत्रातले आहोत त्यामुळे आपल्याला हे लक्षात येतंय. पण खरं तर ते बरोबर म्हणजे राइट खून आणि रॉंग खून, ही बरोबर आणि चुकीची जी खून आहे, ही एक प्रकारे मूल्य निर्धारणाचं एक नवीन मापनीय साधन असावं की काय? असा देखील तिथं प्रश्न मनात निर्माण होतो आणि त्या अनुषंगानेच सरांनी तसं मुद्दाम तिथं नमूद केलंय का काय? हाही भाग मनात येऊन जातो. आणि पुढचा जो भाग आहे, की सब घोडे 12% या न्यायानं आपली जी काही शिक्षण प्रक्रिया सुरू असते वर्गात शिकताना म्हणजे वर्षभर शिकवणं आणि त्याच्यावर 3 तासामध्ये किंवा हल्लीच्या कालावधीमध्ये सेमेस्टर सिस्टममध्ये त्या 1.5 तासामध्ये किंवा 1 तासामध्ये किंवा आता ऑनलाईनचा पर्याय आल्यावर त्या काहीतरी 1 तासामध्ये ह्या अनेक पर्यायांचा विचार केल्यावर स्वतःचा विचार गहाण ठेवूनच उत्तरं लिहिली जातात का काय? कारण अनेक वेगवेगळ्या पद्धतीची प्रकाशनं आहेत, पब्लिकेशन्स आहेत, नोट्सचे प्रकार आहेत. आता तर नवी जागा त्याच्या ॲप्सनी जागा घेतलेली आहे. त्याचा भडीमार सगळ्या प्रसार माध्यमांवरनं होतो आहे. आपल्याला तसे मेसेजेस येत आहेत. ही सगळी मूल्यमापनाची खरं तर एक वेगवान प्रक्रिया आपल्या नजरेसमोरनं जाते. आणि मग या सगळ्यात विद्यार्थी स्वतःचा विचार गहाण ठेवून, ह्या बाकीच्यांनी जो काही भडीमार केलेला आहे, तोच विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने स्वतःचा विचार दाबून एक प्रकारे अनेकांचे विचारच तो व्यक्त करत राहतो का? हाही प्रश्न किंवा ही चर्चा मनात येऊन जाते आणि तुमचे हृदय बंद ठेवून म्हणजे एक स्वतःचं मन काय सांगतंय, हे नाहीच. खरं तर इतरांचं जे काय आहे, म्हणजे आपण अगदी भावात्मक विकासाचा देखील इथं थोडंसं जोडू शकतो. मूल्य निर्धारण किंवा मूल्यमापनाबद्दल आज आपण चर्चा करतोय आणि मग स्वतःचं मन काय त्याच्याबद्दल उत्तर देतंय, ह्याच्यापेक्षा ते मन आपलं बंद ठेवून किंवा हृदय बंद ठेवून एक प्रकारे अनेकांकडनं जे आलंय, अनेकांकडनं जे स्वीकारलंय, त्याचंच प्रतिनिधित्व पुढं खरं तर आपल्या अ, म्हणजे एक प्रकारे सगळ्या प्रतिसादांतनं जातं. पुढचा पण भाग खूप छान पद्धतीचा होता, की सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी खरं तर प्रत्येक आयोगांनी आपल्याला सांगितलं, की मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करणं वगैरे, वगैरे या अनुषंगानं. पण काय हे सगळं लुप्त होऊन चाललंय. मगाशी बोललो त्या पद्धतीनेच वेगवेगळ्या शिकवण्या आहेत, वेगवेगळे ॲप्स आहेत, वेगवेगळ्या तज्ञांचे आणखी आता हल्लीच्या कालावधीत तर स्क्रॅच कोर्स नावाचं एक नवीन खूप वेगवान पद्धतीचं काहीतरी आलंय आणि हे स्क्रॅच कोर्स आहेत. मग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करणं आणि मग त्याच्या संदर्भातलं मूल्यमापन. तर हा भाग सगळा लुप्तच झालाय की काय या अनुषंगानं आणि समाज कशाच्या पाठीमागे धावतोय की ज्याला यशस्वीपण म्हणावं आणि मग त्याच्या अनुषंगानं अध्यापनाची प्रक्रिया सुरू राहते किंवा घडत राहते आणि मग विद्यार्थी त्याच्या पाठीमागे म्हणून पळत राहतो. त्यामुळे मनातले सुप्त गुण किंवा शिक्षकांनाही मनात असून आपण थिअरॉटिकल पार्टमध्ये शिकवत असून पण सुप्त गुणांचाच खरोखर विकास होतो का ते सुप्त गुण लुप्तच होऊन जातात. ही एक मांडणी सरांची खूप मला भावली. आजही अ, सरांनी अगदी मौलिक प्रश्न खाली विचारलाय. आपण सूक्ष्म अध्यापनापासून हे सगळं बघतो, की शिक्षक फक्त प्रश्न विचारतात आणि उत्तरच फक्त विद्यार्थ्यांनी द्यायची. खरं तर सरांनी एक खाली सगळ्यात शेवटीची ओळ खूप छान पद्धतीची आहे. मुलांनो, तुम्हीच द्या, तुम्हीच लिहा उत्तरे. द्या आणि लिहा. हे 2 क्रियापदं जी आहेत, ही मला खूप भावली. तोंडी आणि लेखी हेच प्रतिसादाचं शेवटी हे आहे. आणि मग या पद्धतीने मुलांनाच द्या किंवा लिहा. ह्याच्यातच ही सगळे मुलांचं त्या वयोगटातलं आयुष्य आणि त्याच्यानंतर ह्या मूल्यमापनानंतरचे परिणाम काय असतील, अर्थात संख्यात्मक, ह्याच्यावर आधारित असणारं त्यांचं पुढचं आयुष्य, हेच मला खरं तर या एका संकेताच्या शब्दांनी सगळ्या फिरताना दिसलं. अ, ठीक आहे. मला या पद्धतीनेच खरा तर अणुवार्थ लागला. धन्यवाद. धन्यवाद कराळे सर.
कवितेमध्ये निश्चितपणे जसं साहित्याचा विचार आहे, तसा एक शिक्षणाचाही विचार आहे आणि त्यामध्ये शिक्षणासंबंधीतील मूल्यांचा, पद्धतीचा आणि एकूणच ज्याला आपण एज्युकेशनल सिस्टम म्हणतो, तिच्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलेली ही कविता होती आणि त्याचा खूप छान पद्धतीनं तुम्ही सविस्तर उलगडा केला आहे. अ, मला पण जे मी सगळं कविता संग्रह वाचला होता, तेव्हा सगळ्यात आवडणाऱ्या चांगल्या कवितांमध्ये ही एक कविता मला खूप आवडली होती आणि तुम्ही म्हणलं तसा ह्या कवितेला सुद्धा क्लायमॅक्स असतो. आणि जसं पिक्चरला असतो तसं वाटून गेलं होतं. जिथं सुप्त गुण लुप्त होईपर्यंत असा तो शब्दप्रयोग आणि शब्दाची मांडणी तिथे केलेली होती. अ, त्यामुळं धन्यवाद. आणि हेमंत देशपांडे सरही जॉइन झालेले आहेत. मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आपल्या याच्या चर्चेमध्ये आणि योगेश कळावे यांना विनंती करतो की त्यांनी अ, आभासी जग ही कविता सादर करावी किंवा त्याबद्दल आपले विचार मांडावे. नमस्कार सर. ग्रुपमधील सगळ्यांना, जे मान्यवर आहेत त्यांच्या सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या या कवितेचा जो विभाग आहे, करुणेचा झरा, तर यामधील मी आभासी जग, म्हणजे मी ही कविता का घेतली, तर मी याचं तुम्हाला मेन कारण सांगते. कारण आता जे आपण वर्ष दीड वर्ष झालं जे आपण जीवन जगतो सर्वजण, तर आपल्या सर्वांना या टाइम मध्ये म्हणजे असा अनुभव आलेला आहे सगळ्यांना, की आपण एक प्रकारच्या आतापर्यंत म्हणजे एक आभासी जगामध्ये जगत होतो. मग ते कौटुंबिक असू दे, सामाजिक असू दे, म्हणजे आपलं शैक्षणिक असू दे, प्रत्येक गोष्टीला म्हणजे तडा गेलेला आहे. त्याच्यामधला कमकुवतपणा आपल्या सगळ्यांना जाणवलेला आहे या काळामध्ये सर्वांना, की आपण कुठेतरी एका वेगळ्याच आभासी जगामध्ये सर्वजण जगत होतो. आणि अशा या आभासी जगामध्ये जगताना म्हणजे आपल्याला इथे कवीने फक्त 12 काव्यपंक्तीमध्ये तर हे आभासी जग कशा प्रकारचं आहे याचं वर्णन म्हणजे इतक्या छान पद्धतीने करून दिलेलं आहे की पूर्ण मानवी मनाला स्पर्श केलेला आहे एक प्रकारे. तर इथे जे आपल्याला कवीला सांगायचं आहे की म्हणजे हे आभासी जगाचे जे चित्र कवीने इथे आपल्या इथे मांडलेले आहे की त्यांच्यामध्ये आभासी जग हे अनेक अर्थाने इथे आलेले आहे. एक तर म्हणजे आजकाल आपण जे व्हॉट्सअप वापरतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एक प्रकारचं म्हणजे आपलं स्टेटस निर्माण केलेलं आहे. प्रत्येक जण त्याच्यामध्ये जगत आहे की म्हणजे माझं माझं स्वतःचं असं म्हणजे आपलं स्टेटस आहे. फेसबुकवर पडणारे म्हणजे मला लाईक्स कॉमेंट्स ह्याच्यावरून म्हणजे माझं म्हणजे स्टेटस ठरत आहे. आपल्या भोवती असं एक वलय निर्माण करून घेतलेलं आहे प्रत्येकाने, एक आभासी वलय जसं ही केलेलं आहे. आणि एक प्रकारे हे आभासी जग म्हणून कवीने शहरी जीवनाचा सुद्धा म्हणजे उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण या शहरी जीवनामध्ये, आधुनिक भौतिक जीवनामध्ये इतके गुरफटून गेलेलो आहेत की आपण स्वतःला विसरून गेलेलो आहेत की खरं जग काय आहे, खरे भावना काय आहे, मानवी मनाला कोणत्या भावनेची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे असं विसरून गेलेलो आहेत. आणि इथे एक प्रकारे कसं झालेलं आहे, पूर्ण जगाला असू दे किंवा माणसांना, की म्हणजे एक प्रकारे तो दिखाव्याचं म्हणजे आपलं स्वरूप आलेलं आहे सगळ्या गोष्टीला. तर म्हणजे तो मनापासून म्हणजे ह्याच्यामध्ये जगतच नाहीये. म्हणजे मला कोण काय म्हणेल, तर म्हणजे मी या सगळ्या गोष्टी केलेच पाहिजे. तर कॉमेंट्स टाकल्याच पाहिजे. प्रत्येकाच्या म्हणजे आपल्या स्टेटसला लाईक केलंच पाहिजे. आपली इच्छा असो नसो. तर अशा प्रकारे एका आभासी जगामध्ये माणूस जगत आहे. तर अशा या आभासी जीवनाचं वर्णन या 12 ओळीच्या कवितेमध्ये कवीने खूप छान पद्धतीने म्हणजे असं मांडलेलं आहे, की आणि एक प्रकारे आपल्याला प्रत्येकाला विचार करायला लावले, की आपण कुठल्या जगामध्ये जगत आहोत. आपण आपल्याच कल्पनेत जगात वावरत आहोत. आणि अशा या आभासी जगात आपली नभाशी म्हणजे आपल्यावर आकाशासारखी माया करणारे जे आई-वडील आहेत, मग ते आपल्याला घडवणारे आपले नातेवाईक असू दे किंवा जवळचे लहानपणीचे मित्र असू दे, यांचा सगळ्यांना आपल्याला कुठेतरी म्हणजे असं विसर पडलेला आहे. आणि हे नातं आपलं जास्त पहिल्यासारखं म्हणजे असं निर्मळ, स्वच्छ राहिलेलं नाहीये. आपण म्हणजे आता हे विसरून चाललेलो. आपण एका वेगळ्याच जगामध्ये वावरत आहेत आणि त्याच्यामध्ये स्वतःचा वेळ आपण
वाया घालवत आहेत, म्हणजे एक प्रकारे गुरफटून गेलेलो आहेत त्या जगामध्ये. आणि आपल्याला ज्यांनी घडवलं आपण त्यांनाच म्हणजे असं विसरून चाललेलो आहे. त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे अशा मोठमोठ्या नोकऱ्या आलेल्या आहेत. आपल्याला खूप आधुनिक प्रकारचं साहित्य मिळालेलं आहे. भौतिक जीवन आपण उपभोगत आहेत. पण त्यांच्यासाठी आपल्याला वेळ नाही, की ज्यांनी आपल्याला आकाशासारखी माया केलेली आहे. अशा जीवलग मित्रांसाठी सुद्धा म्हणजे आपल्याकडे वेळ नाहीये. आपण आपल्याच जगामध्ये आहोत सर्वजण. तर अशा प्रकारची खंत इथं कवीने केलेली आहे. ज्यांनी आपल्याला मोठे केले, अशा सर्व नात्यांना आपण विसरत चाललो आहोत. आपणच निर्माण केलेल्या या आभासी करिअर रूपी नोकरी धंद्यासाठी आपण नुसते पळत आहोत. आणि शेतकऱ्यांसारखे म्हणजे जे खरी मेहनत करतात, घाम गाळतात, त्यांच्या एवढं सुद्धा घाम आपल्याला म्हणजे नोकरी व्यवसाय करताना येत नाही. तरी पण आपण खूप काम करतोय असं आपल्याला वाटत आहे. पण ते काहीच नाहीये त्यांच्यापुढे. कारण म्हणजे आपला शेतकरी हा म्हणजे आपला स्वतःसाठी कधीच काही करत नाही. तो दुसऱ्यांसाठी घाम गाळत असतो. अन्नधान्य तयार करण्यासाठी, दुसऱ्यांना जगवण्यासाठी तो झिजत असतो, घाम गाळत असतो. आणि आपण फक्त म्हणजे असं पळत असतो. म्हणजे आपल्यासाठीच पळत असतो. आपण दुसऱ्यासाठी म्हणजे अशी मेहनत करत नाही, घाम गाळत नाही. त्यांच्यासाठी आपण म्हणजे आपल्याकडे असं वेळ सुद्धा नाही आणि विचार करायला सुद्धा म्हणजे असं वेळ नाही. तर आपलं म्हणजे आपलं हे पळणं हे म्हणजे एक प्रकारे म्हणजे काहीच नाही. म्हणजे असं वाटतं की नुसतंच पळणं आहे आणि घामाने गळणे राहिलेच नाही. म्हणजे असं म्हणतोय तिथे शेतकरी वगैरे म्हणजे जे आपण म्हणतोय, की कवी म्हणतोय की हे काहीच जीवन नाहीये. आपण जे जगतोय ते. आपण आपल्यासाठीच पळत आहोत. त्यामुळे आपल्याला कधी वास्तव जीवनाची धग बसतच नाहीये. आणि असे हे जे जग आहे, आपण त्याच जगामध्ये आहे. आणि जेव्हा आपल्या म्हणजे आपल्या भोवती म्हणजे अशी काही शोकांतिका घडते, तर आपल्याला ते धग किंवा ते वास्तव जीवन जगता येत नाही. म्हणजे आपण तिथे कोलमडून पडतो. म्हणजे इतकं आपण म्हणजे हे झालेलं कमजोर झालेले आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण आपण एका आभासी जगातच म्हणजे अजून जगत आहोत. आता या कोरोना काळामध्ये भरपूर जणांना म्हणजे या गोष्टीचा धक्का बसलाय, की म्हणजे आपल्याला म्हणजे या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. म्हणजे असं काही घडलं तर अचानक काय करायचं? म्हणजे इतकं म्हणजे असा माणूस म्हणजे असं कोलमडून गेलता. माणसापासून माणसं दूर गेलेली होती या म्हणजे आभासी जगामध्ये. म्हणजे आपल्याला म्हणजे असे 100 मित्र असेल तर त्यातला एक सुद्धा म्हणजे असा मित्र नसेल, की म्हणजे असं तो लगेच येईल, म्हणजे असं कामाला येईल त्यावेळेस. म्हणजे असं खूप कमी प्रमाणात घडलं या टाईममध्ये, की माणसाला म्हणजे आपलं हे जीवन कळालं त्याच्यातून, की आपण कुठल्या जगात वावरत आहोत. तर म्हणजे आपली खरी नाती कोणतं, खरं प्रेम कोणते याची जाणीव होत आहे ह्याच्यातून. पण तर अशा प्रकारे म्हणजे या आभासी जगामध्ये पुढे कवी म्हणतो, की खरे प्रेम कसे करावे म्हणजे हे सुद्धा म्हणजे माहीत नाही. त्यामुळे जे आजकालचा तरुण जो आहे म्हणजे एकाच प्रेमभंगाने येथील तरुण पिढी कोमजून जात आहे. ज्यांना खऱ्या प्रेमाची अनुभूतीच म्हणजे या आभासी जगामध्ये मिळत नाही, किंवा ती मिळूच शकत नाहीये. म्हणजे इथं प्रेम सुद्धा म्हणजे खोटं आहे, नाटकी आहे, पैशासाठी आहे. म्हणजे अशा प्रकारचं प्रेम आहे. म्हणजे तिथं खरं प्रेम नाहीये. त्यागामध्ये शोधणारं प्रेम नाहीये. म्हणजे आजकालच्या तरुण पिढीमध्ये सुद्धा. म्हणजे अशा या आभासी जगामध्ये सारेच नंदनवनाचे म्हणजे शहरी जीवनाचे भौतिक सुखाचे रहिवासी झाले आहेत. त्यामुळे जीवनाच्या खऱ्या लढाईत ते उतरू शकत नाहीयेत. म्हणजे आपली मुलं पण पहा, म्हणजे आता भविष्यामध्ये ते म्हणजे आता कसे वागतील, काय नाही, म्हणजे आता हा मोठा म्हणजे असा प्रश्नच आहे आपल्यापुढे. एकाच दुःखात म्हणजे शोकांतिकेत ती कोलमडून जाते. नुसता म्हणजे आपल्या शाळेमध्ये पहिला म्हणजे नंबर जरी नाही आला, म्हणजे आपल्याला कोणी म्हणजे असं चांगलं जरी म्हटलं नाही, तरी म्हणजे अशी मुलं सुद्धा म्हणजे असं हे छोटे म्हणजे म्हणजे आघात म्हणजे आपले सहन करू शकत नाही जीवनामध्ये. म्हणजे एक प्रकारे ही जीवनातील भावनिक लढाई मध्ये म्हणजे ती झिरो ठरते एक प्रकारे. आणि अशा या आभासी जगात खोटेच दावे आणि म्हणजे एक प्रकारे खोटीच नावे म्हणजे अशी लोक वापरत आहेत. म्हणजे आता आपण जर म्हणजे असं उदाहरण घेतलं, की फेसबुकवरून, व्हॉट्सअपवरून लोक म्हणजे असं खोट्या प्रकारचं म्हणजे आपलं स्टेटस निर्माण करत आहेत आणि त्या आभासी जगामध्ये ते जगत आहेत. आणि किती लोकांनी म्हणजे आपल्याला म्हणजे हे लाईक्स केले, कॉमेंट्स केले, म्हणजे अशा या खोट्या खुशारक्या, खोटी नावे, मुखोटे वापरून माणूस या जगामध्ये वावरत आहे. यांच्या या अं, यांच्या या जगामध्ये म्हणजे त्या फुलांना असो की म्हणजे त्या फळांना सुद्धा म्हणजे ही कागदाची फुले आहेत, म्हणजे असं एक प्रकारे म्हणतो की म्हणजे ही कागदाची फुले आहेत आणि म्हणजे ही मातीचीच म्हणजे फळं आहेत. ना त्यांना म्हणजे चव आहे, ना म्हणजे गंध आहे म्हणे. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे हे दिखाव्याचं जग झालेलं आहे सगळं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे असं खरी प्रेम, माया म्हणजे असं हे नावापुरतं राहिलेलं आहे, दिखाव्यापुरतं राहिलेलं आहे.
खरी माया, प्रेम म्हणजे याचा लवलेश सुद्धा त्यांच्याजवळ राहिली नाही. मग त्यामुळे म्हणजे आता ही जी सगळी नाती आहे म्हणजे ती बेगडीच झालेली आहे. ती माया सुद्धा बेगडीच झालेली आहे. त्याला काहीच अर्थ राहिले नाही. म्हणजे फक्त हे दिखाव्याचं स्वरूप राहिलेलं आहे. आज जर म्हणजे कोणाचं काही म्हणजे आपलं किडनी जरी गेलं तरी कोणी म्हणजे असं घरातले हजारो नातेवाईक असतात. पण कोणी म्हणजे असं लगेच धावून येत नाही. म्हणजे एखादंच म्हणजे असं हे असेल असं उदाहरण की म्हणजे आपल्या लेकरासाठी म्हणजे किडनी देणारी किंवा म्हणजे आपल्या भावासाठी म्हणजे किडनी देणारी म्हणजे हे देणार म्हणजे असं हे एक प्रकारचं वेगळं नातं निर्माण झालंय आजच्या या आभासी जगामध्ये. कोणाला कोणावरच म्हणजे काही पडलेलं नाही. कोणाचा जीव गेला का म्हणजे काही झालं काय. फक्त 2 मिनिटं म्हणजे अश्रू जाळणं आणि पुढे म्हणजे आपलं जीवन जगत राहणं. म्हणजे आपण त्याला मदत करू शकलो असतो. म्हणजे ही भावना सुद्धा म्हणजे आजकालच्या तरुणाईमध्ये येत नाहीये. हे का म्हणजे एक प्रकारे आभासी जगामध्ये म्हणजे ती जी जगत आहेत. म्हणजे अशा या आभासी जगामध्ये खऱ्या प्रेमाच्या, मायेच्या, माणुसकीच्या वाती काय म्हणजे आता म्हणजे आपण म्हणू शकतो की म्हणजे खऱ्या प्रेमाची म्हणजे असं वात निर्माण होईल का? म्हणजे अंकुर फुटेल का? म्हणजे अशा प्रकारचा दिवा तरी पेटेल का तिथे? कारण म्हणजे त्या दिव्यामध्ये तेलच नाहीये. कारण ते तेल सुद्धा म्हणजे आपल्या पाण्यापेक्षा सुद्धा म्हणजे असे दूषित झालेलं आहे. तर मग तिथे खऱ्या वाती म्हणजे असे कशा पेटतील? माणुसकीच्या वाती कशा पेटतील? म्हणजे असा म्हणजे एक प्रकारचा प्रश्न कवी येथे विचारतो. म्हणून म्हणजे आता मला म्हणजे ही कविता म्हणजे असं खूप आवडली. कारण एक प्रकारचा आपण सुद्धा म्हणजे एक प्रकारचं म्हणजे आभासी जीवनामध्ये म्हणजे आपण जगत आहोत. म्हणजे कोरोना काळामध्ये म्हणजे हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे या 1.5 वर्षामध्ये बऱ्याच जणांनी म्हणजे आतल्या आत म्हणजे प्रत्येकाने जसं संवाद साधलेला आहे की म्हणजे अरे म्हणजे आपण कुठल्या जगात जगत आहोत म्हणजे काय चालू आहे सध्या हे फक्त म्हणजे हे शहरी जीवन असो काही असो म्हणजे जेवढं ग्रामीण भागामध्ये म्हणजे माणुसकी दिसून येते एक म्हणजे एकमेकांबद्दल म्हणजे प्रेम जिव्हाळा दिसून येतो तो म्हणजे या आभासी जगामध्ये या शहरी जीवनामध्ये आधुनिकतेचा भौतिक सुखासाठी तरुण पिढी म्हणजे आपली सुखलुलूप झालेली आहे म्हणजे असं मला वाटतं. थँक्यू सर. धन्यवाद योगेश्वरी. अ, आभासी जगाचं अत्यंत यथार्थ आणि सत्यान्वेषी असं रूप या कवितेमध्ये आलेलं आहे. ते तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीनं आम्हा सर्वांसमोर मांडलेलं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की अशा आभासी जगाचं रूपांतर अ, चैतन्यमय जगामध्ये, चैतन्यशील जगामध्ये करण्याची क्षमता उत्कट संवेदना असणाऱ्या हेडगे सरांसारख्या कवींमध्ये व तेवढ्याच तन्मयतेने समाजभान राखून उन्नत जीवनाची आकांक्षा बाळगणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या वाचकांमध्ये, त्या कवितांचं वाचन करणाऱ्यांमध्ये आहे. जोपर्यंत असे लेखक, कवी आणि त्यांचे वाचक असतील, तोपर्यंत या आभासी जगाचं रूपांतर एका चैतन्यमय जगामध्ये होईल, ही आशा जिवंत राहील असं मला वाटतं. यानंतर मी विनंती करतो आनंद सुरवसे यांना की त्यांनी करुणेचा झरा या कवितेबद्दल आपलं आकलन मांडावं. हो सर, धन्यवाद. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सप्रे मॅडम, आदरणीय गुरुवर्य कृष्णा पाटील सर आणि आदरणीय BM हेडेकर सर, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आणि कवितेच्या शोधात असणारे सर्व श्रोतावर्ग, आपणा सर्वांना सुद्धा माझा नमस्कार. डॉक्टर कृष्णा पाटील सर आणि सप्रे मॅडम यांचे विशेष आभार मानतो की BM हेडेकर सरांच्या या काव्यछटा, भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी काव्यछटा आपल्याला या संवादाच्या निमित्ताने आम्हाला अनुभवता आलाय. धन्यवाद सर. मी आज आम्ही माणूस कधी झालोच नाही या BM हेडेकर सरांच्या काव्यरचनेबद्दल थोडं बोलत आहे. मला जेवढी उमगली, समजली आणि भावली, या अनुषंगाने मी माझे विचार इथे व्यक्त करतो आहे. माणसातील माणूसपण जागविण्यासाठी माणसाच्या हृदयस्पर्शी वास्तवदर्शी जीवनाची मांडणी कवींनी, डॉक्टर BM हेडेकर सरांनी आम्ही माणूस कधी झालोच नाही या काव्यरचनेमध्ये केली आहे. अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी अशी कविता जी मला वाचताक्षणीच खूप भावली. कवी डॉक्टर BM हेडेकर यांच्या स्वजाणीवा किती संवेदनशील आणि प्रगल्भ आहेत याची प्रचिती या काव्यरचनेमधून येते. कवींना या काव्यरचनेच्या माध्यमातून माणसामध्ये माणुसकीचे, सामाजिक जाणीवांचे आत्मभान यावे व या जाणीवेतून माणसाने माणूस व्हावे असे कवींना वाटते.
या कवितेच्या सुरुवातीच्या ज्या ओळी आहेत अत्यंत कविता भावस्पर्शी आहे. आर्तशोषकानी पडोनी ही कानाचा पडदा हल्लाच नाही, वनवाव पेटवावा अशी ठिणगी आम्ही कधी झालोच नाही. कवींनी या काव्यरचनेमध्ये माणसाची मानवाप्रती समाजाप्रतीची असणारी भावनाशून्यता, जाणीवांचा अभाव, संवेदनहीनता अत्यंत प्रकर्षाने मांडलेली आहे. आपण एवढे कर्णबधीर झालो आहोत का? आर्तशोषकानी पडून ही कानाचा पडदा हल्लाच नाही या काव्यपंक्तीचं विश्लेषण करताना मला असं वाटतं की आपण एवढे कर्णबधीर झाले आहोत. वेदनांच्या किंचाळ्या, भावनांची साद आणि आर्तहुंकार आम्हाला कधी ऐकू येतच नाही का? आम्ही आपल्याच भावविश्वात दंग आहोत. माणूस म्हणून जगत असताना आपल्या जीवनाचा उपयोग मानवजातीसाठी कधी झालाच नाही. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कधी ठिणगी होऊन वनवा पेटावा असा पेटून उठलोच नाही. यामध्ये प्रामुख्याने तडफडणारे जीव पाहून आम्ही कधी द्रवलोच नाही. महद विचार सांगत आलो, आचार त्यानुसार केलाच नाही. मानवाच्या असणाऱ्या या काव्यातील ओवी मानवजातीच्या स्वार्थीपणाचे, स्वतःच्या जीवनाचा विचार करत ढोंगीपणा, भावनाशून्यता, अन्यायाविरुद्ध प्रतिकार न करण्याची, प्रतिसाद न देण्याची वृत्ती, दुसऱ्यांचे दुःख वेदना पाहून आम्ही कधी द्रवलोच नाही असे कवींना वाटते. दुसऱ्यांचे दुःख आणि माणुसकीची प्रचिती कधी आम्हाला आलीच नाही. त्यापुढील ओवीमध्ये प्रामुख्याने माणसाचा असणारा आचारा विचारामधील फरक कवींना रुचत नाही आणि पटत नाही. छळवणूक पिळवणूक पाहून आचऱ्याला पीळ पडलाच नाही, शेजारची पाहून पडझड हृदयात धडधड झालीच नाही. माणसाची मानवाप्रती असणारी संवेदनहीनता या काव्यपंक्तीमधून आपल्याला अनुभवास मिळते. माणसाची भावनाशून्यता, विषमता, दुसऱ्यांचे दुःख, वेदना, शोषण पाहून आमच्यातला माणूस कधी जागा झालाच नाही असे कवींना वाटते. म्हणजे माणूस म्हणून जगत असताना आपण या गोष्टी कशा पद्धतीने आपण आपल्या भावविश्वामध्ये रममान होतो आणि समाजामध्ये असणारी ही दुःख, शोषितपणा, छळवणूक, पिळवणूक याच्या संदर्भात आपण किती अनभिज्ञ आहोत असे कवींना वाटते. माणसाचे होणारे अवमूल्यन, छळवणूक, पिळवणूक, शोषण, भेदभाव यांच्यातील हृदयद्रावकता पाहून आमचे हृदय कधी धडधडतच नाही आणि धडधडलेच नाही. माणूस म्हणून माणसासाठी कधी सहृदयता जपलीच नाही. कवींना या काव्यपंक्तीमधून माणसाचे माणूसपण हिरावत चालले आहे असे सूचित करावयाचे असे वाटते. पेटताना आयुष्य सारे निखारे हाती घेतलेच नाही. पेटताना आयुष्य सारे निखारे हाती घेतलेच नाही. धोपट मार्गी आयुष्यातच दंग झालो, नव्या वाटा नवे मार्ग शोधलेच नाही. प्रामुख्याने कवींना या काव्यपंक्तीमधून असे विचार मांडावायचे आहेत असे वाटते की शोषितांचे, वंचितांचे जीवन सुकर करण्यासाठी माणूसपण, मानवता जोपासून माणसाने माणूस व्हावे असे कवींना वाटते. आपण आपल्या दैनंदिन दुप्पटमार्गी आयुष्यामध्येच दंग आहोत. नव्या वाटा, नवे मार्ग, इतरांसाठी जगत राहण्याची वृत्ती आपण हरवत चाललो आहोत अशा या काव्यपंक्तीमधून या छटा व्यतीत होतात. कवितेचा शेवट करताना कवी म्हणतात की आयुष्य सारे असेच सरले, जगात या नच काही उरले, आता सरणाची तयारी मरणाच्या वाटेवर. आयुष्याचा शेवट होत आलाय, आता सरणाची तयारी झाली आणि मरणाच्या वाटेवर आहोत आपण, तरीही आपण माणूस म्हणून अजून माणूस झालोच नाही. कवी आपणा शोषितांच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या दुःखे, वेदना, छळवणूक आणि पिळवणूक, अन्यायाविरोधात माणूस व्हावे असे कवींना वाटते. माणसाला माणसांच्या संवेदना, जाणीवा, दुःख, वेदना कळायला हव्यात आणि आपण माणूस व्हावे असे कवींना या काव्यपंक्तीमधून अभिव्यक्त व्हायचे आहे असे वाटते. खरं तर अत्यंत भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी कविता, ज्याच्यामधून आम्ही माणूस कधी झालोच नाही, याच्यामधून कवींनी आपले माणूसपण जपण्याविषयी आपल्याला कसं जगता येईल याच्या संदर्भातला काव्यपंक्तीच्या माध्यमातून अत्यंत सशक्तपणे हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी छटा व्यक्त केलेल्या आहेत. तुमच्या या काव्यपंक्तीला सलाम. धन्यवाद सर. हॅलो. खूपच छान आनंद, खूपच
म्हणजे ज्या ताकदीनं सरांनी लिहिलं होतं, मला असं वाटलं की त्याच ताकदीनं ते तुमच्या शब्दातून हे आमच्या समोर आलेलं आहे. अनेक पदर, अनेक त्या पाठीमागच्या भूमिका, त्या काव्यलेखना पाठीमागच्या ह्या तुम्ही अधोरेखित केलेल्या आहेत. ढोंगीपणावर आसूड ओढण्याची जी अगदी संत तुकारामांची परंपरा आहे, त्या परंपरेतील असणारी ही कविता असं वाटतं एका बाजूला. तर दुसऱ्या पद्धतीनं सरांच्या काव्यलेखनामागे ज्या काही मूल्य परंपरा आहेत किंवा मूल्यांचा भाग आहे, त्याच्यामध्ये माणुसकीला, मानवीयतेला अत्यंत उच्च असं स्थान दिलेलं आहे त्यांनी आणि त्याच्याच बद्दल त्या कवितेतून ते बोलत असतात. आणि मला दुसरं एक नेहमी सरांच्या संदर्भात असं वाटलं, की एक व्यक्ती म्हणून त्यांच्या कविता काही आलेल्या आहेत, काही शिक्षक म्हणून आलेले आहेत आणि जसं त्यातला एक मूल्यमापक असतो, म्हणजे ते अर्थात सीओईच होते. अ, तर ते केवळ विद्यार्थ्यांचं किंवा शिक्षण व्यवस्थेतच मूल्यमापन करतात असं नाही. तर समाजाचं मूल्यमापन करतात आणि माणसाचंही मूल्यमापन करतात, की खरोखरच तो माणूस झाला आहे की नाही. आणि त्यांनी मूल्यमापन असेसमेंट केल्यानंतर त्यांना तर असं दिसून आलं असेल कदाचित, की नाही अजूनही अप टू द मार्क नाहीत. त्यांचे जे काही रुब्रिक्स आहेत, इंडिकेटर्स आहेत, त्याच्यावर फुल्या-फुल्या प्रत्येक टप्प्यावर येत गेले आणि त्यांना लक्षात आलं, की आता शेवटचा टप्पा आलाय. सरणावर चाललो तरी सुद्धा अजून आपण माणूस होण्याच्या याच्यामध्ये कुठेही अजून परफॉर्मन्स तसा दिलेला नाही. कदाचित ही भावनाही त्या पाठीमागे असू शकते. पण खूप छान पद्धतीने तुम्ही ते आमच्यासमोर मांडलेले आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कडाकणे सर आलेले आहेत. सर आपलंही स्वागत. यानंतर मी कांचन थोरात यांना विनंती करतो की त्यांनी जिव्हाळा या अत्यंत जिव्हाळ्याच्या भागातील वेदनांची वर्ष याबद्दल आपलं आकलन आमच्या समोर ठेवावं. आवाज येत नाहीये. ओके. Unmute. हा नमस्कार. नमस्कार. मी कांचन थोरात, आदरणीय डॉक्टर बी.एम. हिरडेकर सर, आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सप्रे मॅडम, डॉक्टर पाटील सर आणि कवितेच्या शोधात असणारे सर्व सन्माननीय सर्वांनाच मनापासून अभिवादन. ऋतुरंग या कविता संग्रहातील काही कवितांचे आपण रसग्रहण करत आहोत. यापैकी जिव्हाळा या विभागातील वेदनांची वर्षे या कवितेवर माझं आकलन मी मांडते. कविता वाचन करू सर? मला आवडेल ते करायला. चालेल की चालेल. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने उलट आम्हाला ऐकायला आवडेल. काही अडचण नाही आपल्याला. थँक्यू सर. कवितेचं नाव आहे वेदनांची वर्षे. कितीक वर्षे वेदनांची सरली जेव्हापासून आपण वेगळे झालो. कितीक वर्षे वेदनांची सरली जेव्हापासून आपण वेगळे झालो, पण माझ्या स्मृतीपटलावरील अपारदर्शिकेत तू तशीच आहेस, मला मिठी मारलेली. जेव्हा दोघांसाठी सारी दुनिया भारलेली. मी आहे प्रवासात न संपणाऱ्या, मी आहे प्रवासात न संपणाऱ्या, शेजारी प्रवासी झोपलेला. बाहेर फक्त घोंगावणारा वारा आणि मी आठवतोय तुझा तोरा. माझ्या भोवताली उंचच उंच पर्वत आणि फुललेल्या बागा. माझ्या भोवताली उंचच उंच पर्वत आणि फुललेल्या बागा. प्रत्येक चौकटीत दिसताहेत दोघांच्या प्रतिमेच्या जागा. प्रत्येक चौकटीत दिसताहेत दोघांच्या प्रतिमेच्या जागा. आकाशातील निळाई पार्श्वभूमी फोटोला, ढगांच्या मोहक आकारांची झालर सोबतीला. माझ्या स्मृतीपटलावरील तुझी प्रकाशचित्रे तशीच आहेत. माझ्या स्मृतीपटलावरील तुझी प्रकाशचित्रे तशीच आहेत. कित्येक वर्षात नाही झालेत ती धूसर आणि पुसट. जरा सुद्धा न डागाळलेली. दुर्दैवाने याची दुसरी आवृत्ती करून छान टांगू नाही शकत. दुर्दैवाने याची दुसरी आवृत्ती करून छान टांगू नाही शकत दिवाणखाण्यात वा शयनगृहात आणि देव्हाऱ्यात सुद्धा. काय सांगू खवचट प्राश्निकांना, काय सांगू खवचट प्राश्निकांना, कोण या, कुठे, केव्हा. उत्तरेच नसतात असे घालतात प्रश्न ते जसे घालावेत घाव. असे घालतात प्रश्न ते जसे घालावेत घाव. नमस्कार. मला खूपच संवेदनशील अशी वाटलेली ही कविता आहे. वेदनांची वर्षे. अतिशय संवेदनशील अशी ही कविता आहे आणि प्रेमाचं एक उदात्त आणि उत्कट आणि अगतिक रूप या कवितेतून आपल्याला पाहायला मिळेल.
मला जी समजली, जी माझ्या आकलनात आली ती मी मांडते कविता. अतिशय संवेदनशील अशा पुरुषी हृदयाची प्रचिती आपल्याला या कवितेतून येते. म्हणजे असं म्हटलं जातं, की कठीण, कठीण, कठीण किती पुरुष हृदय बाई. या पंक्तींना छेद देणारं अतिशय हळवं मन या कवितेच्या ओळी-ओळीत दिसतं. अनेक कारणं असतात माणसं एकमेकांपासून दूर जातात, वेगळी होतात. अर्थात कवितेत एक पुरुष आणि स्त्री यांच्या विरहाची विराणीच या कवितेत टिपलेली आहे. कित्येक वर्ष, एक नाही, दोन नाही, अनेक वर्षांचा हा विरह आहे. जेव्हापासून वेगळे झालं तेव्हापासूनचं प्रत्येक वर्ष हे वेदनेचं सरलं. वेगळं होणं केव्हाच, मला पण असं म्हणजे वाटतं, की वेगळं होणं केव्हाच आणि कधीच कोणालाच सुखद नसतं. ते वेदनादायकच असतं. किती क्षण बरोबर घालवलेले असतात. आनंदाचे, सुखाचे, ऐश्वर्याचे, उत्साहाचे, उत्सवाचे, कधी-कधी आजारपणाचे, दुःखाचे आणि गरिबीचे सुद्धा. मात्र कवीच्या संवेदनशील मनपटलावर, स्मृतिपटलावर ती जी प्रतिमा आहे ती तशीच आहे. तिच्या बरोबर घालवलेला प्रत्येक सुखद क्षण जसा तसा कवीला आठवतो आहे. कवी प्रवासात असेल, नाही तर त्याच्या भोवती उंच पर्वत असतील किंवा फुललेल्या बागा असतील किंवा घोंघावणारा वारा असेल. प्रत्येक ठिकाणी कवीला तिच्या अस्तित्वाचा किंवा तिच्या वावराचा आभास होतो. गतकाळात तिचं त्याच्याबरोबरचं असणं ते आठवतं. प्रत्येक चौकटीत दिसतायत दोघांच्या प्रतिमेच्या जागा. खरं आहे ना? या ओळीतून कवी मनातल्या विरह वेदनेमुळे निर्माण झालेली पोकळी स्पष्ट होते. अनेक वर्ष या विरहामध्ये गेले तरी कवीने इथे म्हटलं आहे, की माझ्या स्मृतिपटलावरील तुझी प्रकाशचित्रे तशीच आहेत. कित्येक वर्षात नाहीच झालेली ती धूसर आणि जरा सुद्धा न डागाळलेली. खूप महत्वाचा शब्द मला वाटला हा, की अतिशय महत्वाचा शब्द की न डागाळलेली. बऱ्याच वेळा काय होतं, की माणसं एकमेकांपासून काहीही कारणं असतील, एकमेकांपासून वेगळी होतात, दूर जातात. मग अशा वेळी व्यक्तीबद्दल आपल्या मनात किल्मिष निर्माण होतं किंवा द्वेष, कदाचित हे द्वेषापोटी असेल किंवा रागापोटी असेल. आपण त्या व्यक्तीचे दोष उद्धृत करावा लागतो. कदाचित अ, अ, ह्या सर्वांमुळे असेल, पण इथं हे उदात्त आणि उत्कट प्रेम असंच म्हटलं पाहिजे, की या रूपाचं हे प्रेम असल्यामुळे कित्येक वर्ष आठवणींच्या वेदनेत राहूनही कुठेही ही प्रतिमा थोडी सुद्धा डागाळलेली नाहीये. उलट कवी म्हणतात, की दुर्दैवाने याची दुसरी आवृत्ती करून छान टांगू नाही शकत दिवाणखान्यात, शयनगृहात किंवा देव्हाऱ्यात सुद्धा. ज्या व्यक्तीची प्रतिमा आपल्याला आपल्या दिवाणखान्यात टांगावीशी वाटते किंवा आपल्या शयनगृहात टांगावीशी वाटते आणि एवढंच काय तर ती देव्हाऱ्यात सुद्धा जर आपल्याला टांगावीशी वाटत असेल, तर त्या व्यक्तीवर आपलं किती प्रेम असेल. अर्थात या प्रेमाला आपण कशाचीच उपमा देऊ शकत नाही आणि इतकं हे प्रेम असूनही आपली अगतिकता पहा काय असते, की आपण कितीही झालं तरी आपण समाजाचा विचार करून राहणारी माणसं आहोत आणि हर तऱ्हेची माणसं आपल्या समाजामध्ये असतात. कधी-कधी आपल्या दुःखच्या जखमेवर मीठ चोळणारी माणसं सुद्धा आपल्याला भेटतात आणि अशा या माणसांना मग आपण उत्तर काय देणार? यदाकदाचित असं जर प्रतिमा एखाद्याने टांगलीच आपल्या घरामध्ये, ज्यांच्यापासून आपण वेगळे झालो आहोत किंवा अ, विरह निर्माण झालेला आहे, अशा व्यक्तीचा फोटो जर आपण आपल्या दिवाणखान्यात असेल, शयनगृहात असेल किंवा मनाच्या देव्हाऱ्यात असेल किंवा खरंच प्रत्यक्ष देव्हाऱ्यात जर आपण ठेवला असेल, तर विचारणारे असतातच ना. असे जखमेवर मीठ चोळणाऱ्या लोकांना आपण काय उत्तर देणार? त्यांचे प्रश्नच असे असतात, कोण या? कुठे? केव्हा? आणि खरोखरच एका संवेदनशील हळव्या मनाला हे प्रश्न सुद्धा घाव घातल्याप्रमाणे वाटतील. अतिशय असह्य अशी वाटतील. विरहाच्या वेदनेची दुःखी ही वर्ष खरोखर अशीच असतील कदाचित. अतिशय नेमक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये वेदनांची वर्ष सरांनी रेखाटलेली आहे. खूपच सुंदर. अशा कवितेचे रसग्रहण करण्याची संधी कवितेच्या शोधात आपल्याला इथे मिळाली. याबद्दल प्रथमतः मी अ, सरांना अनेक बिरुदावले आहेत, पण मी इथं कवी असा उल्लेख करेन सरांचा. प्रथमतः मी कवी डॉक्टर बी.एम. हिरडेकर सरांचे आभार मानते आणि संयोजकांचेही मनःपूर्वक आभार मानते. थँक यू सर. थँक यू मॅम. आपलेही खूप खूप आभार. खूपच आपण म्हणू की ज्या भावनेतून ही कविता मांडलेली ती तरल भावना तुम्ही आमच्या समोर आपल्या
नेमक्या शब्दांच्या माध्यमातून मांडलेली आहेत. ही वेदनांची वर्ष, ही संवेदनांची वर्ष, ही सहवासाची वर्ष, ही जिव्हाळ्याची वर्ष आणि त्यातून व्यक्त झालेल्या वेदनांच्या ओळी आणि वेदनांच्या कविता ह्या खूपच छान पद्धतीने तुम्ही आमच्यासमोर मांडलेल्या आहेत. भागवत शिंदे मला असं वाटतं अजून जॉईन झालेले नाहीत ना? नाही आहेत सर ते. अच्छा. ठीक आहे, एकच नाहीये मिनिट. सर. हा, मी तोपर्यंत काय करतो मग मी एक फोन करून हा. पाहू का सर? नाही नाही असू दे. मी काय करतो तोपर्यंत एका कवितेबद्दल एक 2च मिनिट मी बोलतो आणि जर जोपर्यंत जॉईन झाले तर भागवत शिंदे हे काम आमचे दाम तुमचे या कवितेवर हो. बोलणार आहेत. ते त्यांना थोडस अडचण येते म्हणून ते म्हटले होते तसे मला. नाहीतर मग हा. मी बोलतो त्यानंतर सप्रमाणे आपण बोलावं. तोपर्यंतही झाले तर ठीक आहे, नाही तर वापस सरांकडे हे करूया. हो. आणि जे बाकीचे जॉईन झाले मला वाटतं हा चालेल की कणकवली सर आपण पण काहीतरी त्यांना बोलणार विनंती आहेत. करूया. हो 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 विनंती करूया. ज्या कविता आपण निवडण्यासाठी सांगितलेलं होतं त्यातील एक कविता होती, या शहरांचं काय करायचं. सर्वच कविता ही एकूण जो आता शहरांचा जगाचा विस्तार झालाय आणि आपण त्याला विकास म्हणतो, त्या विकासाची काही परिमाण त्याला जोडतो आणि त्या विकासाची खरी चिकित्सा या कवितेच्या माध्यमातून सरांनी केलेली आहे. आणि त्यासाठी सरांनी जे शब्द वापरलेले आहेत, कवीने जे शब्द वापरले आहेत ते पण मला खूप भावले. खूप नेमकेपणाने त्या जगाचा फुलपणा दर्शवणारे असे नेमके शब्द त्यामध्ये वापरले गेले. जसं की फुगलेल्या वस्त्या, सुजलेली माणसं. सुरुवातीच्याच परिच्छेदामध्ये म्हणतात की एखादी, ज्याला आपण वाढ आणि विकास म्हणतो किंवा संख्यात्मक आणि गुणात्मक शब्द प्रयोग करतो आपण, तसं हे की एखाद्याचं व्यक्तीचं शरीर सुजलं म्हणजे काही तो सुदृढ झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. पण लोक आजकाल त्याचाच गवगवा करून की मी कसा सुदृढ झालोय या पद्धतीने जर कोणी बोलत असेल तर आपल्याला त्यांचं तोंड धरता येत नाही. पण तसेच पद्धतीनं हे फुगलेल्या वस्त्या, सुजलेली माणसं, रस्त्यात घाण, घाणीत रस्ते, या शहरांचं करायचं काय, हा मोठा प्रश्न. खरं तर या शहरांचं म्हणजे शहर हे मला असं वाटलं याच्यामध्ये विकास किंवा तथाकथित विकासाचा प्रातिनिधिक असा शब्द आहे तो, की या विकासाचं करायचं काय असं आपल्याला त्याच्या माध्यमातून म्हणता येईल. रात्रभर पॉवर, झळाळणारे टॉवर, घुसमटलेले देव, मला हाही शब्द खूप आवडला ह्या कवितेमधला. की बऱ्याच वेळेला आपण जे काही सगळं आता गणपतीचा उत्सव झाला, आता नवरात्र येतील, त्याच्यामधली जर रात्रभर असणारे दिव्यांचे झगमगाट असेल, तिथं झळाळणारे टॉवर असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे देवाची घुसमट होत असेल. आपलं सामान्यांचं तर सोडूनच द्या, अशा पद्धतीची मांडणी याच्यामध्ये दिलेली आहे. रस्त्यात भाज्या आणि काचेत चपला, मला तर याच्या इतकं सुंदर म्हणजे प्रत्येक शब्दच त्या वेळेला खूप आवडला होता. तसा हा एक शब्द प्रयोग म्हणजे 2च शब्द जरी आपण कधीतरी मांडले ते फार मोठी जीवनातील विसंगती आपल्या लक्षात येते. किंवा विकासाचं जर परिमाण सुद्धा मांडायचं असेल तर हे जर याचा व्यत्यास किंवा याचं नेमकं उलट झालं तर त्याला आपण विकास म्हणू शकतो. आपण चप्पल हे आपण बघतो की शोकेस मध्ये ठेवले जातात आणि तिथंच कुठंतरी बाजूला रस्त्यावर हे ज्याला आपण खातो अशा भाज्या ठेवल्या जातात. अशा पद्धतीची मांडणी आपल्याला ती तशीच हवी असते, याच्याकडे ते लक्ष वेधतात. पुतळ्यांची शोभा शाळा रस्त्यावर, म्हणजे कवी तर आहेत परत एकदा ज्याचं कवी मनांमध्ये शिक्षणातलं सत्व किंवा त्यातला आशय लपलेला आहे, त्या व्यक्तीला निश्चितपणे ही रस्त्यावर चालणाऱ्या शाळांची किंवा चांगल्या इमारती नसलेल्या शाळांची सल असणारच आहे. आणि आपला प्राधान्यक्रम चुकतोय का, असा एक मोठा प्रश्न याच्या निमित्तानं उभा होतो. की गावामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की
वर्गणी लोक लग्नासाठी किंवा अनेक गोष्टींसाठी देतात, हरिनाम सप्ताहासाठी देतात, मंदिरासाठी देतात. पण शाळांसाठी म्हटलं की त्यांना वाटतं की हे काम मात्र शासनाचं आहे. आणि शासनाला असं वाटतं की ज्या लोकांना त्यांचे प्रश्न, त्यांचे प्राधान्यक्रम कळत नाहीत, आपण त्यांच्यासाठी का करायचं. आणि खूप मोठा असा भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे. कामगार साफळा, मालक भोपळा, भपकेबाज लग्ने, कोर्टात वेगणे, घरात उपाशी, नदीवर निवद. म्हणजे कुठं काय द्यावं याचं भान, ज्याला समाजभान म्हणतो आपण, किंवा विवेकच नसणं. शहरं लागलीत सुजायला, शहर लागलीत फुगायला, पाणी वाणी नाणी, शहरात सगळंच लागले नासायला, या शहराचं काय करायचं. नाव विवेक नदीत रक्षा. म्हणजे नावाला सुद्धा जागत नाहीत, समाजाला जागत नाहीत. आपण कोणत्या संस्थेमध्ये काम करतो त्याचाही संबंध, ज्याला स्वतःच्याच नावाचंही भान नसेल, त्याला आपण कुठल्या संस्थेत काम करतो, कुठल्या समाजामध्ये वावरतो, त्याचा विवेक असण्याची गरज नाही. आल्यावर उत्सव, गेल्यावर उत्सव, आनंदाला पिणार, दुःखाला घेणार. फक्त निमित्त लागतं आपल्याला. आपण आहोतच, त्याला फक्त एक कुठला तरी शब्द देणं, हेच फक्त आपण काम करतो. आपला भावनिक उन्नयन किंवा भावनिक विस्तार तसा झालेला नाही. त्यामुळे फक्त आपल्याला जे करायचं ते करतो, त्याला नाव, उत्सव किंवा वेगळे तथाकथित देतो. शहरात राहतात त्यांना शान म्हणायचं का खुळ्यागत खेड्यातल्याला येडं म्हणायचं. आता आता कळले समध्यासनी, शहरात राहत्यात येडी, येड्यांनी सुधारल्या शाण्यावानी केडी. आता तुम्हीच ठरवा या शहराचं काय करायचं. अशा पद्धतीने अत्यंत मर्मावर घाव घालणारे आपण म्हणतो तसं विकासाचं हे जे वेगळ्या प्रकारचं मॉडेल आहे ते त्यांनी ठेवले. आज 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधींची जयंती. आणि जशी एक गावाबद्दल आणि स्वराज्याबद्दलच्याही त्यांच्या कल्पना होत्या. आणि स्वयंपूर्णता ही आली पाहिजे म्हणतात, त्याच्याकडं घेऊन जाणारी, त्यांच्याच मूल्यांना पुढे नेणारी ही कविता आहे असं मला वाटलं. धन्यवाद. भागवत जॉईन झालेत अशाप्रमाणे आपण बोलता. हा चालेल सर. येस हा भागवत दिसत नाहीयेत अजून. चालेल चालेल. येस. हा. नमस्ते. ऋतुरंग या काव्यसंग्रहाचा थोडासा परिचय. हा सरांचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर आल्या, त्याच्यामधून झालेला होता. आणि पाटील सरांनी आपल्या या ग्रुपमध्ये या कवितांच्या संदर्भात हा जो एक चर्चेचा उपक्रम घेतला, तो खरंच या कवितेचा जवळून परिचय होण्यासाठी अत्यंत स्पृहणीय आहे, खूप छान आहे. त्याबद्दल मी सरांचं कौतुक करते आणि आधी आभार मानते. या काव्यसंग्रहामधून डॉक्टर हिरडेकर सर यांचा हा एक वेगळा पैलू नक्कीच पुढे आला. उत्कृष्ट वक्तृत्व, उत्कृष्ट प्रशासन, एक उत्कृष्ट शिक्षक, याबरोबरच एक वास्तववादी कवी हाही त्यांच्यात दडलेला आहे. हा परिचय हा खरंच खूप चांगला आहे. आणि म्हणून मी पाटील सरना सांगितलं की एकच एक कविता त्याच्यावर न बोलता एकूणच ह्या ज्या एक अड्डा कविता होत्या त्याच्यामधून मला काय जाणवलं हे थोडंसं सगळ्यांसमोर मांडणं हे मला योग्य वाटतंय. आणि म्हणून त्या पद्धतीने एक संपूर्णच समग्र काहीतरी आपल्याला विचार करता येतो का आणि मांडता येतो का याचा हा प्रयत्न आहे. कवी म्हणून जगतानाच सरांची जी कविता आहे त्याच्यामध्ये कवी होण्यासाठी काय लागतं. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, हल्ली चारोळ्यांची पद्धत आहे, प्रत्येकजणच काहीतरी कविता करतो आणि शीघ्र कवी खूप आहेत, सोशल मीडियामधून तर ते फारच दिसतात. पण केवळ शब्दाला शब्द जुळवणं, यमकाला यमक जुळवणं म्हणजे कविता होते का हो. सरांच्या या कविता वाचताना, कवी म्हणून जगताना कवीला कोणकोणत्या संवेदना लागतात. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कवी व्हायचं असेल तर मन संवेदनशील पाहिजे, डोळे निरीक्षण करणारे पाहिजेत आणि या दोन्हींचा वापर मेंदू विचार करणारा पाहिजे यामध्ये असतो.
आणि म्हणून कवी म्हणून जगताना मला मुळात माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये प्रेम करुणा पाहिजे. मला सगळ्याच गोष्टींबद्दल प्रेम भावना माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. अरे मला माझ्यावर प्रेम करता येतं का? मुळात माझ्यामध्ये मला माझ्या स्वतःवर जर प्रेम करता येत असेल तर मी दुसऱ्यांप्रती प्रेमभावना व्यक्त करू शकतो. आणि म्हणून माझ्यातले गुण, माझ्या सवयी, माझं स्वतःचं फिजिक, माझा स्वतःच्या काही गोष्टी याच्यावर मला प्रेम करता आलं पाहिजे. मग त्यातून माझं घर आहे, माझी पुस्तकं आहेत, माझा व्यवसाय आहे, माझा जोडीदार आहे, माझे कुटुंबीय आहेत, माझ्या अवतीभोवतीची झाडं आहेत, या सगळ्यांच्या विषयीची प्रेमभावना ही फुलत जाणार आहे. केवळ प्रेमामधूनच प्रेम कविता होतील. पण जगताना सुख, आनंद, प्रेम या भावनांबरोबर दुःख, करुणा आहे, विरह आहे. आणि त्याचबरोबर माणूस म्हणून, यशस्वी माणूस म्हणून जगायचं असेल तर द्रोह, अन्यायाबद्दल चीड ही खरं तर एक आदिम भावना आहे आपली. राग, क्रोध ही आदिम भावना, तिला सोडायचं नाही, आपण सोडूच शकत नाही. कारण ती कॉम्प्युटरच्या आपल्या मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये ती उपजत आहे. आणि ह्या सगळ्या उपजत भावना घेऊन आपण जन्माला आलोय. आणि ह्या जर आपण फुलवल्या, ह्या जर खुलवल्या तर कवी म्हणून जगताना आपल्याला खूप आनंद मिळतोच. पण त्याचबरोबर या कविता इतरांपर्यंत पोचवताना जे काही आपण देतो ते अमूल्य असतं. आणि म्हणून मला दुसऱ्या कवितेकडे जाताना असं वाटतं की माणूस म्हणून कधी जगलोच नाही, झालोच नाही. या कवितेमध्ये सरांनी मॅन ॲज ॲन ॲनिमल टू ह्युमन बिईंग हा जो प्रवास आहे तो अत्यंत चांगल्या शब्दांनी खुलवला आहे. अरे माणसा म्हणजे मानव या प्राण्यापासून त्याला एक मनुष्य, ह्युमन बिईंग ही जी एक कन्सेप्ट आहे इथंपर्यंत न्यायचं आहे. आणि हा प्रवास हा करताना काय काय लागतं ह्याचा खूप महत्त्वाचा विचार सरांनी मांडलेला आहे. आपल्यामध्ये केवळ भावना असल्या, केवळ सहानुभूती असली, केवळ संवेदना असल्या म्हणजे आपण माणूस होतो का, हा प्रश्न आहे. म्हणजे मॅनचं रूपांतर ह्युमन बिईंगमध्ये होताना उत्क्रांतीमध्ये 2 महत्त्वाचे फरक झालेत. एक तर आपला अंगठा हा अपोजिट थंब झाला आणि आपला पाठीचा कणा हा जमिनीला जो समांतर होता तो सरळ झाला. पण ह्याबरोबरच अनेक जे काही बाकीचे बदल झाले, हे बदल माणूस म्हणून तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि मग यामध्ये अन्याय सहन करणारा हा किती गुन्हेगार असतो. आपल्यामध्ये सहवेदना आहे का, सह अनुभूती आहे का आपल्याला फक्त दुसऱ्याबद्दलचं दुःख वाटतं. अरे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण पटकन सहभागी होतो, पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो का? एम्पथी, सिम्पथी या सगळ्याच गोष्टी आपल्यामध्ये विकसित करून घ्याव्या लागतात. ज्याला निओकॉर्टिकल इमोशन्स म्हणतात, ह्या फक्त मानवाकडे आहेत. आणि ह्या निओकॉर्टिकल लेव्हलला जाण्यासाठी आपल्याला जगायचं आहे. आपल्यातल्या प्रत्येक गुण, प्रत्येक भावना ही आधी लिंबिक सिस्टीमवरची नको आहे, ती कॉर्टिकलला जाऊ दे मेंदूच्या, तिथून ती निओकॉर्टिकलला जाऊ दे. कारण निओकॉर्टेक्स हा फक्त माणसामध्ये आहे. आणि मग माणूस म्हणून जर जगायचं असेल तर निओकॉर्टिकल लेव्हलला कसं जगायचं हे खूप शिकण्यासारखं असतं. आणि मग यामधला एक महत्त्वाचा भाग जो दिला आहे की जन्मापासून मरणापर्यंतचा माझा प्रवास असतो. आणि या प्रवासामध्ये मी फक्त मधली स्टेशन गाठतो का आणि स्टेशनवरनं चढायचं आणि उतरायचं एवढंच करतो का? आणि असं जर आपण करत असू तर अगदी मरणाची वेळ येते तेव्हा असं लक्षात येतं की अरे जगायचं राहूनच गेलंय. माणूस म्हणून जगायचं असेल, माणूस म्हणून व्हायचं असेल तर मी आत्तापर्यंत जे जगलो त्यामध्ये मी काय काय केलं आणि मी जे जे केलं
ते कृतकृत्य, त्यासाठी मी कृतकृत्य आहे असं मला नक्कीच जाणवलं पाहिजे. तर आपण मॅन टू ह्युमन बिईंग हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या आयुष्याचं केलंय असं मला नक्की वाटतं. वास्तववादी विचार करताना सरांनी काम आपले दाम तुमचे यामध्ये रस्त्यावरील रोजंदारी आणि एक गरीब मजूर रोजंदारीवर असणारा, मग तो शेतामध्ये करत असेल, रस्त्याची कामं करत असेल, बांधकामाची असेल, अनेक ठिकाणची असतील. अरे असं आपण म्हणतो, पण आज लाखांनी पगार घेणारे सुद्धा आय टी क्षेत्रामध्ये रोजंदारीच करत आहे. आणि त्यांना जाणवतंय की आम्हाला इतकं राबवून घेऊन तो ओनर मात्र कोट्यावधीनं मिळवतोय आणि आम्हाला नुसतंच राबवून घेतोय. त्यामुळं रोजंदारी हा फक्त रस्त्यावरचा कामगार करत नाही, AC केबिनमध्ये बसून जी कामं करतायत ना, ती सुद्धा रोजंदारीसारखीच चालली आहेत. स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या बुद्धिमत्ता, स्वतःमधली क्रिएटिव्हिटी ही दाखवायला तिथं स्वातंत्र्यच नाही आहे. आणि मग द्यायचं त्यांनी, आपण घाम गाळायचा आणि या घाम गाळल्यानंतर लाखानं जे काही मिळवायचं तो मात्र मिळवतोय तिसराच. असा प्रकार, ही एक गळचेपीची वृत्ती ही यामधून मला दिसते. या शहरांचं करायचं काय हा आत्ता पाटील सरांनी खूपच छान मांडला. मला खरी छान भावली ती भेटी ही कविता. मला जोडीदार पाहिजे. किती वेळा मी त्या जोडीदाराकडे गेले, तो गेलो, कवितेमधला तो जातो आणि ती प्रत्येक वेळी अपेक्षा व्यक्त करते. आणि अपेक्षा व्यक्त करताना अरे जोडीदार म्हणायचं आणि या एवढ्या अपेक्षांची पूर्ती करायची, हे किती अवघड आहे. आणि या अपेक्षा आपण कधीच पूर्ण करू शकत नाही, कारण अपेक्षा ही एका लेव्हलपर्यंत गेली की ती पूर्ण करेपर्यंत दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, या पायऱ्या वाढतच जातात. आणि हा हव्यास हा जर आपण ठेवला तर मनातला जोडीदार, मनातली मैत्रीण ही कधीच मिळत नाही असं लक्षात येतं. चंद्राची कविता थोडीशीच वाचली, फारशी नाही, पण यातली सगळ्यात भावलेली, अर्थात माझ्या आवडत्या क्षेत्राची जी कविता होती ती म्हणजे द्रौपदीचे प्रश्न, एक स्त्रीवादी कविता. आणि महाभारत वाचताना मी आत्ताच भैरप्पांचं पर्व हे महाभारताचं पुस्तक वाचतीये आणि त्यामध्ये महाभारतातले सगळे चमत्कार बाजूला ठेवलेले आहेत आणि चमत्काराशिवाय मानवी भावभावना कशा असतील याच्यामध्ये भीम आणि द्रौपदी यांचे अनेक संवाद त्यामध्ये आहेत. हे सगळे संवाद ही कविता वाचताना समोर उभे राहतात. खरंच हे सगळे स्त्रीच्या संदर्भातले, पत्नीच्या संदर्भातले, द्रौपदीच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे आयुष्यातले निर्णय आहेत. ते महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार हे पुरुषांनाच कोणी दिले? तिला काहीच स्वातंत्र्य नाही. हे खूप छान पद्धतीनं स्त्रीवादी चित्र हे सरांनी या कवितेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उभं केलेलं आहे. खरं सर, हे करताना म्हणजे द्रौपदी वाचताना मला आठवली ती सीता. म्हणजे द्रौपदीला, निदान द्रौपदीमध्ये इतकी चीड होती, ती आपल्या या प्रश्नांचा जाब आपल्या नवऱ्यांना विचारू शकली. त्याच्याबद्दलचा बदला घेण्याचं जे स्फुल्लिंग होतं ते त्यांचं स्फुल्लिंग जागृत करू शकली. पण बिचाऱ्या सीतेला तोही कुठं मार्ग नव्हता का, हा प्रश्न ही कविता वाचून माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग मला सीतेविषयी खरं तर दया वाटायला लागली. या सगळ्याच कवितांमध्ये शब्दांचा, उपमा, दृष्टांत यांचा अत्यंत विचारपूर्वक वापर झालेला आहे. म्हणजे हिर्लेकर सरांना जे काही म्हणायचं होतं त्या कवितेमध्ये जे काही त्यांच्या मनामध्ये विचार होते ते विचार वाचकांच्या मनापर्यंत पोचले पाहिजेत, हा एक खूप छान उद्देश त्यांनी कविता लिहिताना ठेवलाय. आणि त्यामुळं ते विचार जसेच्या तसे या हृदयीचे त्या हृदयी हे पोचवण्यामध्ये कवी यशस्वी झालाय असं मला नक्कीच म्हणावं लागतं. कविता वाचताना कायम सौंदर्याचाच आस्वाद घ्यायचा नसतो,
याची जाणीव सरांनी करून दिली. आणि म्हणून कविता वाचताना आपण जे जगतो ते आयुष्य, आपण जिथं जगतो ते जग, या सगळ्यांविषयी प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. हे प्रश्न निर्माण झाले तरच त्यावर विचार होईल आणि मग या प्रश्नांची उकल करण्याकडं आपण कुठंतरी काम करू आणि मग खरा विकास होईल, असा संदेश कवीला द्यायचा आहे का, हे नक्कीच इथून जाणवतं. काही कवितांमधून जी तत्व आहेत, ही तत्व ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहिलीच कविता जी वाचली कराळेनी, प्रश्नांना नाही पर्याय, यामधून प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस ही शिक्षणामधून होते. पण खरंच या प्रश्नांच्या उकलीमधून आणि उत्तरं लिहिण्यामधून आयुष्यामध्ये जे काही प्रश्न उभे राहतात ते प्रश्न आपण सोडवू शकतो का? गाईड वगैरे घेतलेत तर तात्पुरते आहेत. आयुष्यातला प्रश्न सोडवताना अजूनपर्यंत कुठलं गाईड नाही आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रश्न वेगळे आहेत. यासाठीचं शिक्षण हे कुठं आहे, हे तत्व आमच्यापर्यंत नक्कीच पोचलेलं आहे. प्रत्यक्ष वास्तव सरांनी यामधून उभं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक माणूस काय आणि माणूस पण म्हणून हे आयुष्य वेगळ्या पद्धतीनं कसं जगायचं असतं, याचे उत्कृष्ट धडे, याविषयीचे चिंतन करण्याचे उत्कृष्ट मार्ग यामधून मिळतात असं मला नक्की वाटतं. सर, पहिलाच काव्यसंग्रह आम्हाला खूप 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 काही शिकवून गेलाय आणि असेच तुमचे कवी पण बहरत राहावो आणि आमच्यापर्यंत हे चांगले विचारांसाठी, चिंतनासाठी, चर्चेसाठी मिळत राहो, ही हॅलो. धन्यवाद मॅडम. हां हॅलो. हा मॅडम. हा, हां धन्यवाद. हां खर तर प्रत्येक कवितेचं एक सुट आकलन झालंच होतं, परंतु त्या कवितांना जोडण्याचं काम खूप छान पद्धतीने तुमच्याकडून झालेलं आहे. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. भागवत शिंदे जॉईन झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची जी कविता आहे, काम आमचे दाम तुमचे, याबद्दल आपलं आकलन मांडावं. तत्पूर्वी मी डॉक्टर उत्तम जाधव सर यांचंही स्वागत करतो, तेही आपल्याला जॉईन झालेले आहेत. डॉक्टर भागवत. हॅलो, नमस्कार सर्वांना. नमस्ते भागवत. सर आवाज येतोय माझा? येते. ओके, थँक्यू सर. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो की आज प्रवासामुळे आणि अचानकच्या एका कामामुळे मला जास्त वेळ नाही थांबता आलं. आता मी जे सरांनी ज्या कवितेविषयी सुचवलंय, आमचे काम आमचे दाम तुमचे, खर तर आता मला ती कविता पूर्ण नाही आपल्या पुढे मांडते, त्याबद्दल परत पुन्हा एकदा माफी मागतो. पण सरांची कविता वाचत असताना एकूण त्या कवितेचं जे काही आकलन आहे ते अगदी थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडतो. विशेषतः ही सरांची जी कविता आहे, काम आमचे दाम तुमचे, ती वाचत असताना जाणवत राहतं की मला वाटतं आपण जेव्हा प्रवास करत असतो आणि मग रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याची जी कामं सुरू असतात, ते जे कामगार असतात, ते खडी फोडणारे असतील, त्यात पुरुष असतील, स्त्रिया असतील, त्यांची लहान लहान मुलं असतील, ते कामगार असतील, ज्याला आपण रस्त्यावरचे कामगार म्हणतो ना, ते नंतर आपलं घराचं बांधकाम करणारे मजूर असतील किंवा अगदी शेतात काम करणारे सुद्धा असतील, तर ते सगळ्यांचं एक प्रातिनिधिक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग लक्षात येतं की अरे, यांच्या कष्टाचा आपण मोल काय करतो. आणि त्याचा जो एक ज्याला आपण काय म्हणतो की एक मनातली शल्याची, दुःखाची जी भावना आहे, ती या कवितेमधून खूप छान प्रकारे व्यक्त होते. आणि मला ही कविता वाचत असताना बाबा आमटेंचं जे अमरगीत नावाचं आत्मचरित्र आहे ना, तर त्या एक चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं निशा अमीर चंदानी यांनी, तर त्यातला एक प्रसंग आठवतो. तो मला वाटतं आपल्या सगळ्यांना खूप विचार करायला लावणार आहे.
की मी कोर्टामध्ये जे काही एका तासाचं काम करतो त्याची मला ₹150 फी मिळते आणि मग हे जे कामगार आहेत यांना काय मिळतं आणि त्याच्यानंतरचे पूर्णपणे बदललेले एक बाबा आमटे आपल्याला दिसतात त्यांच्या एकूण जीवनचरित्रामध्ये. तर नकळतपणे मला वाटतं हा प्रश्न खूपदा तुम्हाला आणि मला पण पडून जातो. खरं तर जेव्हा आपण असे दीन, दलित, वंचित, कष्टकरी कामगार लोकांच्या हालापेष्टा बघतो, मग ते रेल्वेमधला प्रवास असेल, स्वतः जनरल डब्यातला किंवा आणखी इतर ठिकाणी. तर त्या वेळेला आपलं हे आपलं हृदय हेलावून जातं, आपण दुःखी होतो. नंतर आपल्या राहटगाड्यात पुन्हा आपण रमून जातो. तर ती एक जी वेदना आहे, ती सरांच्या या कवितेमधनं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला विचार करायला भाग पाडते. आणि या कवितेसोबतच मला सरांच्या इतर ज्या कविता आहेत त्याही खूप आवडल्या. त्यातलं एक मला विशेषतः चित्र जे वाटतं, की कदाचित ते तुम्हाला आणि मलाही लागू पडू शकतं, की आपल्या प्रत्येकालाच वाटतं, की सामाजिक आशयाचं आपण काही ना काही काम करावं. परंतु आपण आपले जे काही दैनंदिन उपजीविकेचे प्रश्न असतील, आपल्या नोकरीचा भाग असेल, आपल्या व्यवसायाचा भाग असेल किंवा आपण जे काही करत असू त्याचा भाग असेल, हे आपण करू शकत नाही. हे एक शल्य मला सरांच्या कवितेतनं खूप प्रकर्षानं जाणवताना दिसतं आणि एक संवेदनशील मनाचा जो आविष्कार असतो ना, तर तो मग कष्टकरी कामगार असतील, शेतकरी असतील, आपले आई-वडील असतील, आपले आप्तजन असतील आणि एकूणच याचं समाज पुरुषामध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये जेव्हा एक आपण प्रातिनिधिक चित्र बघतो ना, आता जसं की या शहरांचं करायचं काय? माणुसकीचं करायचं काय? अशा ज्या अनेक स्वरूपाच्या कविता आहेत, त्या मला वाटतं खूप विचार करायला भाग पाडतात आपल्याला आणि एक आपल्यातलं माणूसपण जागवण्याचं काम करतात. त्या अर्थानं या कविता आपल्याला खूप काही देऊन जाणार आहेत आणि मला वाटतं इथं सरांनी जे मांडलं ना, की आपल्याला काम करायचंय ते आपण करू शकत नाही. ते निश्चितपणे मला वाटतं, की एकूण सरांच्या स्वतःच्या नोकरीमध्ये त्यांनी केलेलं काम असेल, त्यांची विद्यार्थीप्रिय एक प्रशासक म्हणून असलेली ओळख असेल, शिक्षकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम असेल, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे एकाच वेळी लेखणीतलं कर्तृत्व आणि प्रत्यक्ष त्यांच्या कामातलं कर्तृत्व या सर्व बाबी खूप महत्त्वाच्या वाटतात. त्या अर्थानं सरांचा कविता संग्रह खूप आश्वासक आहे. आपल्याला खूप काही देऊन जाणार आहे. वेळेअभावी परत मी याला पुरेसा न्याय देऊ शकल्याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांची माफी मागतो आणि पुढील सूत्र आदरणीय डॉक्टर कृष्णा पाटील सरांकडे सोपवतो. थँक्यू सर. धन्यवाद भागवत सर. उलट खूप कमी वेळामध्ये आपण या कवितेचा आढावा घेतलेला आहे आणि आज परत एकदा मी महात्मा गांधींच्या जयंतीचा उल्लेख करतो आणि तुम्ही जो तुमच्या बोलण्याचा शेवट केला त्यातून वैष्णव जन तो तिने कहिये किंवा पीड पराई जाना असं आपण म्हणतो आणि याच उपेक्षितांचं जीवन उन्नत करणे हीच खरी मानवता मानणाऱ्या सरांच्या मनात वेगवेगळं असमाधान आणि असमाधानातून ही कविता आली असेल असं मला वाटतं. आता सरांकडे वळण्यापूर्वी आज 3 मान्यवर विशेष खरं तर प्रमुख उपस्थिती विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. हा एक मोठा योग किंवा संयोग आपल्यासाठी सगळ्यांसाठी आहे. यापैकी कोणीही मान्यवर मग डॉक्टर उत्तम जाधव सर आहेत, हेमंत देशपांडे सर आहेत आणि डॉक्टर रघुनाथ कडकणे सर आहेत. यांनाही सरांबद्दल, सरांच्या कवितांबद्दल किंवा आम्हाला काही थोडंफार जमतं का नाही याच्याबद्दलही काही मांडायचं असेल तर तिघांचे स्वागत आहे. आपण जरासं बोलावं अशा अपेक्षा आहे. पाटील सर, मी बोलू? हा बोला की सर प्लीज. सर, माफ करा. हा सर. या तिघांनी बोलण्यापूर्वी त्यांची थोडक्यात फक्त ओळख सांगतो मी. येस सर येस. आज आपल्या बरोबर ही तिन्ही मंडळी आहेत. कडाकणे सरांचा परिचय आपल्याला आहे, या दोघांचा नाही. तरी पण कडाकणे सर हे आता अलीकडच्या काळामध्ये खूप चांगलं लेखन, वेगळ्या पद्धतीचं लेखन करणारे उत्तम भाषांतरकार आहेत, कवी आहेत, लेखक आहेत आणि इंग्रजी साहित्याचे, मराठी साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आहेत. आणखीन खूप गोष्टी आहेत पण थोडक्यात सांगतो. उत्तम जाधव हे इंग्रजी मराठी दोन्हीची जाण असलेले प्राध्यापक आहेत आणि एज्युकेटर म्हणून एका वेगळ्या पद्धतीनं पुढे येणारं एक चांगलं धाडसी साहसी व्यक्तिमत्व आहे. उत्तम इंग्रजी शिकवतात आणि अनेक अत्यंत प्रगत गोष्टींचं ज्ञान असलेली ही व्यक्ती आहे. संजय घोडावत विद्यापीठामध्ये ते कला शाखेचे डीन म्हणून काम करतायत. इंग्रजी बरोबरच बाकीच्या इतर सर्व विषयांशी संबंधित अशी
माहिती त्यांनी अवगत केलेली आहे आणि करीत आहेत. आणि आपल्या सर्वांसाठी ज्येष्ठ आणि आदरणीय असलेले देशपांडे सर हे 2 दशकाहून जास्त 20-22 वर्ष प्राचार्य राहिलेले आणि असं अवघड काम सांभाळत असताना सुद्धा मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य दोन्ही साहित्यातली समीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातली गुणवत्ता यामधले गुरु आहेत असं म्हणा, किंवा यामधली एक व्यासंगी आणि अतिशय अभ्यासू व्यक्ती आहे आणि ते आज इथे आपल्या बरोबर आहेत. हा आपल्या आनंदाचा भाग आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आता बोलायला जाधव सर, आपण बोलताय. हा, सुरुवातीलाच मी काही बोलण्याच्या अगोदर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मी प्रवासात आहे आता, आणि सरांनी सकाळी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मी प्रवासातच होतो. आणि आता मी बोलत असताना काही आवाज येत असेल तर त्याच्याबद्दल माफ करा. आदरणीय गुरुवर्य हेडेकर सरजी, सप्रे मॅडम, कडाकणे सर, कृष्णात पाटील सर, आणि सर्व आपण म्हणूया की कलेची आवड असणारे सर्व आपण ऑनलाईन उपस्थित श्रोते हो. आणि तशा अर्थानं हेडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली उद्याचे विचारवंत असंही आपण म्हणू शकतो. तर हेडेकर सरांच्या कवितेचं पुस्तक जे आहे ऋतुरंग, ते माझ्या हातात पडल्यापासून मी वाचतोय आणि पूर्ण एका दमात या सगळ्या कविता वाचाव्यात असं मला मनापासून वाटत नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल, ज्या ज्या वेळेला मला काय वाटेल की आता थोडंसं वाचायला पाहिजे, तर त्या पुस्तकातल्या मी कविता अजूनही वाचतोय. पूर्ण पुस्तक माझ्याकडून अजूनही पूर्ण झालेलं नाही. आणि त्यातल्या ज्या कविता मी वाचलेल्या आहेत त्या कवितांच्या मध्ये असलेला आशय हा हिरडेकर सरांच्या आयुष्याशी निश्चितपणाने निगडीत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग शेतकरी पेरायला जात असताना उद्या पाऊस पडणार आहे का नाही याची त्याला शाश्वती नसते. विकत घेतलेलं बी उगवणार आहे का नाही ह्याची शाश्वती नसते. तरी सुद्धा निसर्गाच्या भरोश्यावरती तो ते बी असं मातीत रुजवतो आणि कुठलीही अपेक्षा, कुठलीही खात्री नसताना आपण जसं पैसे मातीत पेरतो म्हणतो तसं हे सगळं बीज तो मातीत पेरत असतो. आणि सरांची कविता जी आहे, पेरायला चाललोय मी, त्या अर्थानं मला त्यांच्या त्या कृषक जीवनाशी निगडीत आहे तर निश्चितपणानं वाटतं. आणि माझ्या असं वाचनात आलं की हिरडेकर सरांच्या फेसबुक अकाउंटवरती त्यांनी एका मामांचा सत्कार केलेला मी फोटो पाहिला. आणि खऱ्या अर्थानं लिखाणामध्ये येणाऱ्या गोष्टी वैयक्तिक आयुष्यात, सार्वजनिक आयुष्यात येतीलच अशी शाश्वती ना सगळ्याला माहिती आहे की असेलच असं नाही. परंतु तो फोटो पाहिला आणि मला निश्चितपणानं वाटलं की कामगार असतील, दलित असतील, दीनदुबळे असतील, अशा गरिबांसाठी फक्त कवितेतून किंवा साहित्यातूनच नव्हे तर आपल्या कृतीतून सुद्धा आत्मीयता, जवळीकता आणि त्यांच्याबद्दल आपुलकी असणारे आदरणीय हर्डेकर सर आहेत. तर त्यांनी सत्कार केला तो जे त्यांच्या गल्लीत जे रोज सकाळी मामा यायचे स्वच्छता करण्यासाठी, ते मामा म्युन्सिपाल्टीतून असतील कदाचित, रिटायर होत असताना माईंनी आणि त्यांनी श्रीफळ, शाल देऊन अगदी त्या मामांचा सत्कार केला. म्हणजे ही भावना फक्त सरांच्या कवितेतच दिसते अशातला भाग नसून त्यांच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा ते निश्चितपणाने ते राबवत आहेत. आणि कवी म्हणून मला वाटतं हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कवितेसाठी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरतंय. इतरही त्यांच्या कविता आहेत त्या प्रेमावरच्या असतील आणि पुन्हा शिक्षणावरती भाष्य करणाऱ्या असतील. सध्याची जी शैक्षणिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मधून, त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या निरीक्षणातून काही गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्यांच्या त्या कवितेमध्ये सुद्धा दिसून येत आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पूर्ण कविता संग्रह मी वाचलेला नसल्यामुळं माझी इच्छा होती की मी पूर्ण कविता संग्रह वाचेन आणि सरांशी चर्चा करेन. आणि असा एखादा प्लॅटफॉर्म डेव्हलप होतोय आणि त्याच्यात आपल्याला काय बोलावं लागेल असं जर माहित असतं तर निश्चितपणाने मी त्या सगळ्या कविता वाचून
त्याच्यावरती माझा अभिप्राय दिला असता, परंतु स्टायलिस्टिकली असतील, सरांनी त्यांच्या त्या कविता संग्रहामध्ये सांगितलेलं आहे की स्टायलिस्टिकली ह्याच्यात कवी म्हणून जरी तुम्ही बघायला गेला तर माझा त्या दृष्टीनं त्याच्यात फोकस नाहीये, परंतु कविता ही कविता म्हणून वाचकांनी ती एन्जॉय करावी असं त्यांचं जे मत आहे, ते मत त्या कविता वाचत असताना पदोपदी त्यांच्या त्या कवितांमधून रिफ्लेक्ट झाले असं मला दिसून येतं. आणि एकंदरीत प्रेम असेल, ग्रामीण जीवन असेल, शेतकरी असेल, कामगार कष्टकरी वर्ग असेल इत्यादींच्या बाबतीत आपुलकी दाखवणारी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी कविता हिरडेकर सरांच्या कवितेमध्ये आहे, कविता संग्रहामध्ये आहे. आणि निश्चितपणानं मला सगळ्यांना अजून एकदा माफी मागून सांगायचं आहे की सरांच्या कवितेवरती मी पूर्ण कविता वाचल्यानंतर आणखी विस्तारानं मी बोलू शकेन आणि त्याच्यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन. तरी सुद्धा आज तुम्ही सगळ्यांनी हे ऑर्गनाईज केलं आणि मला माझे काही आकलन क्षमता असेल त्या पद्धतीनं माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सर, धन्यवाद जाधव सर. खडाकणे सर आणि देशपांडे सर, आपण बोलणार आहात सर? तो आपण बोलावं. खडाकणे सर, आपण बोलणार आहात? हॅलो हॅलो, हा, येस सर. आवाज येतोय? हा, येतोय सर. सर बोला. पहिल्यांदा मी एक गोष्ट स्पष्ट करतो की आपली ही जी चर्चा सुरू होती त्या दरम्यान मी रस्त्यावर होतो आणि आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण मी रस्त्यावर असतानाच या चर्चेमध्ये सहभागी होतो आणि फोन खिशात ठेवून आपलं सगळं बोलणं ऐकत होतो. आता 1-2 मिनिटापूर्वीच मी घरी पोहोचलोय आणि आहे त्या अवस्थेत आता आपल्याशी संवाद साधतो आहे. आपली जी चर्चा होती ती मी नीटपणे ऐकू शकलो नाही, याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. पण जे काही कानावर आलं त्याच्यातून असं लक्षात येतंय की हिरडेकर सरांच्या तुम्ही निवडलेल्या कवितांवर आपण आपल्या प्रांजळ प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या निश्चितच आश्वासक स्वरूपाच्या आहेत. आता हिरडेकर सरांच्या काव्यसंग्रहाविषयी मला जे वाटतं ते मी प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये आधीच मांडलेलं आहे. आता अधिक काही बोलायचं असेल तर मी इतकंच म्हणेन की हिरडेकर सरांच्या एकूण कविता जर तुम्ही वाचल्या तर त्यामध्ये 2 सूत्र तुम्हाला सापडतील. एक सूत्र असं आहे की व्यक्ती म्हणून त्यांच्या अवतीभवती जे घडतं किंवा एकूण समाजामध्ये जे घडत असतं त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या काही कविता आहेत. म्हणजे प्रतिक्रियात्मक भावना, संवेदना, विचार हे व्यक्त करणाऱ्या काही कविता तुम्हाला या संग्रहामध्ये सापडतील. आणि दुसरं एक सूत्र या संग्रहामध्ये आहे, त्या जर कविता तुम्ही शोधल्या किंवा वाचल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे वास्तव जग आज कवीला डोळ्यासमोर दिसतं आहे त्या जगापेक्षा अधिक चांगलं, अधिक आश्वासक, अधिक सुरक्षित, अधिक न्यायाधिष्ठित असं जग उभा करण्याचा जो कवीचा मानस आहे तो मानस व्यक्त करणाऱ्या काही कविता तुम्हाला यामध्ये दिसतील. म्हणजे प्रतिक्रियात्मक आणि रचनात्मक किंवा सृजनात्मक अशा स्वरूपाच्या कविता हिरडेकर सरांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे हिरडेकर सरांचं व्यक्तिमत्व जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल
की समोर येणाऱ्या परिस्थितीला ते नेहमीच प्रतिक्रिया देत आलेले आहेत, पण ती प्रतिक्रिया देत असताना ती प्रतिक्रिया नकारात्मक केव्हाही राहिलेली नाही. त्या परिस्थितीमुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावर जे दाब निर्माण होत असतील किंवा त्या परिस्थितीमुळं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे बदल घडत असतील, ते बदल स्वीकारून समोरच्या परिस्थितीत देखील आवश्यक ते किंवा अपेक्षित ते बदल घडवण्याची क्षमता राखणारा हा माणूस आहे. आणि अशा माणसाचं हे भावविश्व तुम्हाला ऋतुरंगमध्ये दिसेल. त्या कविता संग्रहाचं जे नाव आहे ऋतुरंग, हेच मुळात फार वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मला वाटतं. म्हणजे यामध्ये जीवनाचे ऋतू आहेत आणि समाजाचे देखील ऋतू आहेत. म्हणजे मानवी जीवनामधलं सुख, दुःख हे जसे वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतं किंवा एकाच ऋतूमध्ये याचा संमिश्र प्रत्यय व्यक्तीला येऊ शकतो, त्या प्रकारचेच समाजामधली जी स्थित्यंतरं असतात, समाजामधली पानगळ, समाजामधला बहर, हे सगळं टिपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष करून समाजामधले जे वंचित, कष्टकरी असे जे घटक आहेत किंवा त्याही पेक्षा जो शेतकरी आहे, त्यांच्याविषयी त्यांना विशेष कळवळा असल्याचं आपल्याला दिसतं. तर समाजातल्या सर्व घटकांना, सर्व स्तरांना, सर्व रंगांना, सर्व ऋतूंना आपल्या शब्दात बांधण्याचा प्रयत्न करणारा हा कवी आहे. आणि या दृष्टीनं आपण त्यांच्या सगळ्या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्यात असं मला वाटतं. आपण निवडलेल्या ज्या कविता आहेत त्यावरती जी चर्चा केली, त्या चर्चेला जर काही लिखित स्वरूप देता आलं आणि आपले मुद्दे अधिक सुसूत्रपणे जर मांडता आले, तर त्याचं मला असं वाटतं की ते अधिक उपयोगी होईल. म्हणजे मी कालच हिरडेकर सरांशी बोललोय की आपण ही जी चर्चा करतो आहोत ती केवळ प्रासंगिक, नैमित्तिक, अनौपचारिक अशा प्रकारची न राहता याच्यातून काहीतरी गंभीर असं नवनीत बाहेर यावं, याच्यातून काहीतरी विचारमंथन घडावं, याच्यातून जे काही प्रतिक्रियात्मक, प्रतिसादात्मक असं जे येईल ते मोठ्या वर्गापर्यंत पोहोचावं, या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत असं मला वाटतं. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आपण मांडलेल्या विचाराबद्दलही आणि केलेल्या मार्गदर्शक सूचनांसाठी सुद्धा हे आहे. आम्ही निश्चितपणे त्याच्याबद्दल खूप गंभीरपणे आणि सकारात्मक असा विचार करणार. देशपांडे सर, आदरणीय देशपांडे सर. देशपांडे सर, आपण बोलणार आहात? बराच वेळ झालाय आणि मी जर थोडस 5-10 मिनिटं बोललो तर लोक थांबतील का नाही याची मला शंका आहे. आणि आपण म्हणत असाल तर 5 मिनिटं बोलू का? हो सर, हो सर, आवडेल आम्हाला ऐकायला. आपल्याला आमच्यासाठी पर्वणी आहे सर, आपण आहात. कविवाऱ्या नावाची आदरणीय हिरडेकर सरांची कविता आहे आणि त्या कवितेच्या शेवटी ते म्हणतायत, उगा मांडिता विखारी समीक्षा व्यर्थ, उगी बसवनी शांतपणे गौरव आमचे गावे. आता ह्या 2 ओळी लक्षात घेऊन आतापर्यंतच्या वक्त्यांनी हा दंडक मान्य केलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून समीक्षकांनी फक्त गौरव ऐकत बसावं, तिने काय विनाकारण विखारी समीक्षा करू नये असं आधी तिने सांगितलं असल्यामुळं मी कुठल्या प्रकारे समीक्षेच्या भानगडीत पडणार नाही. पण एक आहे की रूपवादी समीक्षक असं मला म्हणायला काय हरकत नाही की, आणि त्यामुळं रसग्रहणात्मक जेवढं मला काय बोलता येईल तेवढं मी थोडे 5 मिनिटांमध्ये समीक्षा विचार बाजूला ठेवून बोलणार आहे.
कारण हिरडेकरांच्या शब्दाबाहेर जायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. त्यांची मी आता उलट जातो जरा थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीनं. वेदनांची वर्षे या कविते संदर्भात थोडी चर्चा झाली. तर कवितेच्या शेवटी ते काय म्हणतात बघा. आणि काय काय सांगू खवचट प्रश्निकांना, कोण या कुठे केव्हा उत्तरेच नसतात, असे घालतात प्रश्न ते जसे घालावेत घाव. आता गंमत कशी आहे बघा की वेदनांची वर्ष हे जपत आलेले आहेत आणि ते वेदना त्यांच्या मनामध्ये आहेत. आणि त्या संदर्भात जर प्रश्न विचारले तर खरी उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. आणि खरी उत्तर द्यायचं म्हणलं तर ते शक्य होणार नाही. मला एक असं या ठिकाणी नमूद करायचं आहे की हा प्रश्न हिरडेकरांचा नाही आहे, हा आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. हा अनुभव एकट्या हिरडेकरांचा नाही आहे, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि सगळ्यांना मग असे खोचक प्रश्न जरी विचारले तर खऱ्या अर्थाने त्याची उत्तर देता येणं शक्य होणार नाही. आणि मग मात्र आपण ज्या वेळेला हे खोचक प्रश्न विचारतात त्यावेळेला त्या उत्तरांसाठी आपण आभासी जगात जातो. आणि म्हणून आभासी जग निर्माण होण्याची ही खरी पहिली पायरी आहे. आणि ही परिस्थिती ही जी आहे ना ती त्यातलं खरं कारण आहे. आणि म्हणून आकाश पाहण्या तुमच्या आभासी जगाकडे आपण आल्यानंतर वेदनांची वर्षे या कवितेतून आभासी जग याकडे आपण आल्यानंतर मला वसंत सावंतांचे 2 ओळी आठवतात. रविवारी वसंत सावंत सावंतवाडी. ते म्हणतात, आकाश पाहण्याचे आहे वेळ पण पावले मातीवरच खेळतात. आकाश पाहण्याचे आहे वेळ पण पावले मातीवरच खेळतात. मला वाटतं हिरडेकरांना हाच प्रश्न पडलेला आहे. आणि ह्याच प्रश्नाचं जे मांडणी आहे ते संबंध काव्यसंग्रहात आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून आभासी जग त्याच्यात ही जी मुख्य कविता आहे त्यातले सेंट्रल आयडिया जी आहे ना, मुख्य जे मध्यवर्ती कल्पना आहे ती 3 ओळीमध्ये असं मला वाटतं. त्यातल्या पहिल्या 2 ओळी अशा आहेत, आभासी जगात नभासी नाते उरलेच नाही. नभासी नाते जर जोडायचं असेल तर नभाकडे जायला पाहिजे, पण पावले मात्र मातीवरच खेळतात, सावंत म्हणतात त्याप्रमाणे. त्यामुळे नभासी नाते जोडायची इच्छा आहे आणि पावले मात्र मातीवरतीच आहेत, असा एक विरोधाभास या सगळ्या कवितेमध्ये आहे. आणि मग बेगडीच माया बेगडीच नाती हे त्याचं पुन्हा पुढचं एक एक्सप्लेनेशन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कवितेचा हे संबंध जे कविता आहे त्यातल्या ज्या 3 ओळी, पहिल्या 2 ओळी आणि बेगडीच माया बेगडीच नाती या 3 ओळी सोडल्या तर हे संबंध कविता ह्या मध्यवर्ती कल्पनेचा विस्तार आहे, विकास आहे. आणि मला वाटतंय हिरडेकरांच्या संबंध काव्यसंग्रहाचा जर साकल्याने विचार केला तर हा जो विरोधाभास आहे, आकाश पाहण्याचे आहे वेळ पण पावले मातीवरच खेळतात, आभासी जगात नभासी नाते उरलेच नाही, हा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी या संबंध काव्यसंग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने मांडलाय असं मला वाटतं. इंग्रजी समीक्षेमध्ये असं एक म्हणतात, तर समीक्षाचा विचार नाही पण एक असं एक स्लोगन आहे आमच्या समीक्षाच्या क्षेत्रामध्ये की द लँग्वेज ऑफ पोएट्री इज द लँग्वेज ऑफ पॅराडॉक्स. आणि यातल्या बऱ्याच कविता अशा आहेत या काव्यसंग्रहातल्या की द लँग्वेज ऑफ पोएट्री इज द लँग्वेज ऑफ पॅराडॉक्स. याचं ते प्रभावी उदाहरणाने या कविता आपल्यासमोर आपल्याला बघायला मिळतात. आता दुसरी कविता त्यांची अशी आहे की माणूस कधी झालोच नाही. मला वाटतं की माणूस कधी झालोच नाही आणि आभासी जग या कवितांचा एकमेकाशी संबंध आहे. माणूस व्हावा असं प्रत्येकाला वाटतं ना, पण प्रत्येकाचा अनुभव काय आहे की माणूस कधी झालोच नाही. याचं कारण का, तर आभासी जगात सगळं आयुष्य केलं. आता दोन्ही कवितांच्या मध्ये वैचारिक आणि भावनिक धागा एकच आहे. 2 कविता कुठल्या, माणूस कधी झालोच नाही आणि आभासी जग. हे वास्तव आहे, हे खरं म्हणजे फार महत्वाचा असा एक प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. हिरडेकरांच्या आयुष्यात त्यांनी जे अनेक अनुभव घेतले त्याच्यावरचं त्यांचं चिंतन आहे आणि त्या चिंतनातून हे प्रश्न पडलेले आहे. मला एकदा असं वाटलं परवा मी कविता संग्रह सगळा एकदा वाचताना की सगळं पुन्हा एकदा साकल्यानं बघावं काय म्हणतात सर ते.
तर त्या सगळ्या कविता संग्रहामध्ये तुम्हाला असं दिसेल की जवळजवळ प्रत्येक कवितेमध्ये काहीतरी त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि ते प्रश्न असे आहेत की आपल्या जीवनासंदर्भातले आहेत. मग त्या आभासी जगातले असतील किंवा मी कधी माणूस झालोच नाही या संदर्भातले असतील किंवा वेदनांची वर्षे, अशा अनेक कवितामध्ये ते मांडलेले असतील. मी आपल्याला एक खरं सांगू का, इतक्या वर्षानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की असं दोन वेगळी जग आहेत. एक काव्याचं जग आहे, साहित्याचं जग आहे, आणि एक प्रेषितांचं जग आहे. जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं जर खरोखर आपल्याला पाहायची असतील तर ती साहित्याकडे कधीही सापडणार नाहीत साहित्यकांच्याकडे. त्याला आपण मग येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध अशा प्रेषितांच्याकडे जावं लागेल किंवा सेंट लोकांच्याकडे जावे लागेल. मग साहित्य कशासाठी? तर मला असं म्हणायचं आहे की आयुष्यातले मानवी जीवनातले खरे प्रश्न मांडण्याचं काम महान साहित्य करत असतात. मग तो शेक्सपियर असो त्या कालिदास असो. खरे प्रश्न साहित्याचे व्यवस्थित पद्धतशीरपणे आपल्यासमोर मांडणं एवढंच साहित्य करू शकते. साहित्याला त्या प्रश्नांची उत्तरं कधीही सापडलेली नाही. आणि जर त्या प्रश्नांची उत्तरं साहित्यकांना सापडली, मोठ्या मोठ्या लोकांना सापडली, तर मग पुढे साहित्य लिहिण्याचं काय प्रयोजनच राहणार नाही ना. कशाला साहित्य लिहायचं पुढं मग? आणि म्हणून जीवनातले प्रश्न नेमकेपणे काय आहेत ते मांडणं आणि त्याच्या संदर्भातला जो एक अवेअरनेस आहे तो निर्माण करत राहणं आणि त्या प्रश्नांचा पाठलाग करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि जोपर्यंत आपल्याला या प्रश्नांची खरी खरी उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत साहित्य लिहिलं जाईल. आणि ज्या वेळेला या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्यावेळेला साहित्य लिहिण्याचं थांबलं तर काही हरकत नाही. आणि म्हणून असा हा एक मोठा पेच आहे. मी मगाशी म्हणालो म्हणतो ते अगदी मनपूर्वक आपल्या पुढे मांडतोय मी. जवळजवळ प्रत्येक कवितेमध्ये काही ना काहीतरी प्रश्न आहे. आता रामराज्यामध्ये सीता वनवासात का? द लँग्वेज ऑफ पोएट्री इज द लँग्वेज ऑफ पॅराडॉक्स. आणि म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की कष्टकरी माणूस असेल आणि श्रीमंत माणूस असेल, हा विरोधाभास का? प्रामाणिकपणे कष्ट करून देखील पण अपयशी असा माणूस का ठरतो? अत्यंत गुणवान माणूस असून, कष्टकरी माणूस असून, प्रामाणिकपणे असून त्याच्या पदरीपणा दुःख दैन्य काय येतं? असा एक फार मोठा प्रश्न त्या सबंध काव्यसंग्रहामध्ये रेडेकरांनी विचारलाय असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरे मिळाली आपल्याला तर जीवन फार सोपं होईल. आणि जीवन सोपं झालं तर मग साहित्य लिहायचं काही कारण नाही. आणि मग रेडेकरांनी जे प्रश्न विचारले तेच प्रश्न नेमके ग्रीक ट्रॅजेडियन लोकांनी विचारलेले आहेत. ग्रीक ट्रॅजेडियन संबंध जगाला एक मोठा प्रश्न विचारला सगळ्या ट्रॅजेडियन्स लोकांनी, द्या युरिपिडस, सोफोक्लिस, कोणी असो. व्हाय शुड गुडनेस सफर? आणि म्हणून ऋतुरंगामध्ये हाच प्रश्न रेडेकरांनी वेगळ्या पद्धतीने विचारलाय. व्हाय शुड गुडनेस सफर? कष्टकरी शेतकरी व्हाय शुड ही सफर? नाही उत्तर मिळत आपल्याला. आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र त्याला उत्तर आहेत. आणि ते उत्तर असं आहे की त्यामुळे सगळ्यांचीच तोंड बंद होतात. ते उत्तर असं आहे की मागच्या जन्मी तुम्ही काहीतरी पाप केला असेल म्हणून तुम्हाला हे सगळ्याचे फाडावं लागते. आता ह्याला काय उत्तरच नाही, ह्याला काय लॉजिकच नाही आहे. हे उत्तर दिल्यानंतर बाकी सगळे प्रश्न विचारायचं कामच थांबते. पण लॉजिकली जर विचार केला आपण सायंटिफिकली तर व्हाय शुड गुडनेस सफर त्याचं खरं उत्तर आपल्याला मिळत नाही. आणि मग इथं आपण माणूस शेवटी डेस्टिनी म्हणजे काय, फेट म्हणजे काय इकडे येतो आपण. आणि तोच धागा थॉमस हार्डीने देखील आपल्या सगळ्या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. ज्या वेळेला एखादा कवी जीवनासंदर्भातला सखोल विचार करावा लागतो करू लागतो त्यावेळेला त्याला हळूहळू हे प्रश्न आणि हे विरोधाभास आणि हे फेट, चान्स, डेस्टिनी या संदर्भाचा अवेअरनेस त्याच्या मनामध्ये उलगडू लागतो, विकसित होऊ लागतो. रेडेकरांचा हा काव्यसंग्रह याचं ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सिरियसली जर आपल्या संबंध जीवनासंदर्भातला विचार आपल्याला करायचा असेल आणि ह्या आभासी जगातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर मात्र वेगळ्या वाटेने आपल्याला जावं लागेल. त्यासाठी मग थोडी फिलॉसॉफी बघावी लागेल. आणि मग आपण आभासी जगात का जातो? आपल्याला स्वतंत्रपणे व्यवस्थितपणे आपल्या मनाप्रमाणे लाईफ जगता येणार नाही असं काय आहे का? आणि असं जर आपण लाईफ जगायला लागलो तर आपल्याला जगणं शक्य आहे का?
मला जसं वाटतं तसं आनंदी निसर्गाच्या पद्धतीनं मी जर जीवन जगायला लागलो तर या आयुष्यात मला हे जगता येईल का, असा हिरडेकरांचा प्रश्न आहे. आणि त्याला ते म्हणतात काय की हे शक्य नाही आहे म्हणून तर आभासी जग आपलं आपणच निर्माण करतोय. माणसानंच आभासी जग निर्माण केलेलं आहे आणि माणसाला त्या आभासी जगामध्ये हवा तो आनंद जीवनाचा मिळत नाही. अशा प्रकारची एक फार मोठी चिंतनशीलता या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून हिरडेकर सरांनी आपल्या पुढे मांडलेली आहे. त्याचा गंभीरपणे विचार व्हावा हे जे कडाकणे सर म्हणतात ते अगदी योग्य आहे. कडाकणे सर देखील थोडं जरा माझ्यासारख्या जरा वैचारिक ह्याच्यामध्ये जाणारे आहेत आणि म्हणून या काव्यसंग्रहाचं जर खरं रसग्रहण करायचं असेल तर अशी काहीतरी वैचारिक बैठक घेऊन त्याच्यावरती थोडंसं एक लेखन केलं गेलं. समीक्षा म्हणत नाही मी फक्त एवढंच म्हणतो की रसग्रहणात्मक जरी लेखन केलं गेलं तरी या काव्यसंग्रहाचं सोनं होईल असं मला वाटतं. संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. थांबतो. धन्यवाद सर. साहित्याकडं मानवी जीवन, त्याच्या समस्या आणि त्यातील उत्तराचा दुवा म्हणून बघण्याची दृष्टी आपण दिलीत. आणि ऋतुरंग हे सुद्धा कशा एक प्रकारचा प्रश्नोपनिषद आहे असं पण आपण मांडणी केली. आणि आपलं एकूणच ज्ञानवैभव आमच्या समोर मांडलं त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या ज्या कवितांबद्दल आपण बोलत होतो ते डॉक्टर हिरडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडा. डॉक्टर कृष्णात सर, वेळ खूप झालेला आहे आणि मी आता त्याच्यावरती नंतर खूप बोलणं हे तुमच्या सौजन्याचा अंत पाहिल्यासारखं होईल. अगोदरच्या सर्व तरुण मित्रांनी, त्या तरुण मित्रांच्या मध्ये आमचे कडाकणे सर पण आहेत. तुम्ही सर्वांनी या कवितेतल्या पारिचारिक तपशिलावरती भाष्य केलेलं आहे आणि आता त्याच्यावरती क्लायमॅक्स या सरांच्या वक्तव्यानं झालेला आहे, समीक्षा आणि रसग्रहणातून. आता त्याचा अँटी क्लायमॅक्स नको करायला. मी एक गंमतशीर प्रतिक्रिया नोंदवतो. तुम्हाला सगळ्यांना ऐकताना मला आणि देशपांडे सरना इतका आनंद होतोय की साहित्याला आणि कवितेला पुन्हा चांगले दिवस येत आहेत की काय. आणि महाराष्ट्र सरकार जे काही मराठी विद्यापीठ करणार आहे त्याच्यामध्ये जसं विद्यापीठात मराठी विभाग असतो तसं तिथे त्या मराठी विद्यापीठामध्ये मराठीसाठीच्या पोएट्री अँड पोएटिक्स ह्याच्यात एक स्वतंत्र विभाग असेल. आणि ज्यावेळी ते होईल त्यावेळी तुम्ही सगळे भाष्यकार तिथे वेगवेगळ्या संग्रहावरती भाष्य करण्यासाठी तुम्हाला खास निमंत्रण येतील अशी मला खात्री वाटते. म्हणजे माझ्या कवितावरती तुम्ही बोललाय म्हणून मी गमतीनं म्हणत नाही. की सांग याच्यामध्ये काव्यापेक्षा विचार जास्त असे वाटतात मला. म्हणजे भाषणात मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी लोक मला म्हणतात तुम्ही हसवत नाही किंवा तुम्ही विनोद करत नाही, तुम्ही गांभीर्याने बोलता. आता एरवी आम्ही मित्र मंडळी ज्यावेळी बोलतो त्यावेळी हसतो, विनोद करतो, परंतु समाजातलं दुःख दैन्य सोसलेलं आहे आणि जे पाहायला मिळते, जे आपण फार काही कॉन्ट्रीब्यूट करून कमी करू शकत नाही त्याचं शल्य कायम राहतंय. म्हणजे आता आपण सगळे प्राध्यापक आहोत. मला नोकरीला पॅन्डेमिक मध्ये नाही गेलं तर चालतंय, परंतु स्मशान घाटावरती काम करणारा कर्मचारी आहे त्याला मात्र ते बंधनकारक आहे. म्हणजे त्याचा जीव अजूनही मोलाचा नाही, आमचा जीव मोलाचा आहे. हे जे आहे या गोष्टी सलतात. म्हणजे कचरा वेचणारा आहे तो, खाली स्कॅव्हेंजर आहेत, हे सगळे जे लोक आहेत यांच्या श्रमाचं मूल्य ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी ते जरा टोचतं. आणि असं सगळं टोचणारं पोचणारं असं या कवितेत मी मांडलंय. तुम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीनं ते मांडलेलं आहे. विशेषतः सप्रे मॅडम ह्या शास्त्राचा अभ्यास केलाय, त्यानंतर शिक्षणशास्त्राकडे वळलेले आहेत आणि तुम्ही सगळे शिक्षणशास्त्राचे विद्यार्थी आहात. सर, मी, कडाकणे सर, देशपांडे सर, जाधव सर, आम्ही इंग्रजी आणि मराठी जाणतो, इंग्रजीचे शिक्षक आहोत. आम्ही याच्यावरती बोललो तर ते नवल नाही आहे, कारण आमचा तो विषयच होता मांडणीचा. पण तुम्ही सर्व मंडळींनी ते अभ्यास करून मांडलेलं आहे, त्याचं कौतुक आहे. यामध्ये
कडाकणे सरांनी जी एक गोष्ट मांडली, आपण ज्यावेळी हाच संग्रह नव्हे, कोणत्याही गोष्टीवरती ज्यावेळी आता आपण त्या चर्चा करू, तर मी डॉक्टर कृष्णात सर परवा ज्या याच्यामध्ये मी बोललो आपल्या दूरशिक्षणच्या ह्याच्यामध्ये, तसं यामध्ये आणखीन काही मुलांना हे केलं आणि याचं वेगवेगळ्या पुस्तकांचं रसग्रहण, वेगवेगळ्या पुस्तकांच्या वरच्या टिप्पणी आणि मग त्याला वाहिलेली चांगली मॅगझिन्स त्याच्यापर्यंत ते पाठवणं, हे जर मिळालं, त्याच्यामध्ये आम्ही आता करिअरच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहोत. तर तुम्हा मंडळींना त्याचा वेगवेगळ्या अर्थानं उपयोग होईल. तुम्हाला ते लिहितं करण्यासाठी तुमच्यातले कोणी समीक्षक होतील, तुमच्यातले कोणी कवी होतील, तुमच्यातले कोणी विचारवंत होतील आणि तुम्हाला चांगलं मांडण्यासाठीचे प्लॅटफॉर्म मिळत राहतील. आर्थिक भाग आपण सोडून देऊ, तो योगायोगानं येतोच. तर हा प्लॅटफॉर्म खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केलेला आहे. तो फार नको वाढवायला, पण वाढवूया आणि त्याच्यामधून काही चांगले कवी, काही चांगले समीक्षक आणि भाष्यकार याच्यातून पुढे यावेत असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. मला व्यक्तिशः खूप वाटतंय ते आणि मला खूप आनंद होतो की तुम्ही सगळी मंडळी हे वाचताय. कुणाची तरी कविता त्याने का लिहिलेली आहे, त्याला काय वेदना झाल्या, त्याच्या वेदनांच्या वर्षेमध्ये आम्ही का यातना सोसायच्या का 1-2 तासासाठीच्या, असं कोणाच्याही मनात न येता तुम्ही सर्वांनी गांभीर्यानं या कविता घेतलेल्या आहेत आणि त्या वाचताय. मी ज्यावेळी मर्ढेकर वाचतो, मी ज्यावेळी सुर्वे वाचतो, मी ज्यावेळी अगदी निग्रो कवी आपण ज्यावेळी वाचतो, एका निग्रो कवीची कविता आहे की ज्याला घर मिळत नाही, टेलिफोन कॉन्व्हर्सेशन म्हणून एक कविता होती आणि ती घरवाली बाई मालकीन त्याला विचारते, तू कोण आहेस ते सांग आणि निग्रो असलास तर निग्रो किती काळा किती गोरा आहेस ते सांग आणि मग तो रागानं फोन ठेवतो आणि त्याला घर दिलं जात नाही. अशीच आपल्या ह्याच्यात अवस्था होती. आम्ही कोल्हापुरात आलो त्यावेळी घर देताना तुम्ही कोण असं विचारून घरं मिळायची, ती पण सारवायची घरं असायची. तर या सगळ्या आजूबाजूला जे सगळं दिसतंय हे मांडणं हे काम आहे आणि तुम्ही मंडळींनी जे भाष्य केलं तशा प्रकारे ते उलगडणं. पण मला आणखीन आनंद झाला. मला जे म्हणायचंय त्याच्याशी तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी मिळत्या जुळत्या गेलेल्या आहेत. म्हणजे माझ्या मनात वेगळंच आहे आणि तुम्ही वेगळं काहीतरी मांडताय असं नाही. मला जे म्हणायचं होतं तेच तुमच्या मांडण्यातून आलेलं आहे. त्याचा पण मला आनंद झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गूढता काही राहिलेली नाही असं मला असं आता वाटतंय. पुढच्या कोणत्या तरी याच्यामध्ये आणखीन केव्हा तरी आपण सविस्तर बोलू. पण तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आणि याला लिटररी सर्कल मी असं म्हणतो. क्वालिटी लिटररी सर्कल, नॉट ओन्ली लिटररी सर्कल, डेडिकेटेड फॉर लिटरेचर, डेडिकेटेड फॉर पोएट्री किंवा चांगल्या प्रकारचं हे आणि त्याच्यातून समाजाचं उत्थान, समाजभान वाढावं, सोशल अवेकनिंग वगैरे व्हावं, हा हेतू पण त्याच्यातून सफल होईल. आणि मला त्याच्यातला दुसरा भाग असा वाटतो की यू पीपल शुड ग्रो अलॉंग विथ दिस, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रांतामध्ये आणि त्याच्या बाजूच्या प्रांतामध्ये, कारण आमची वर्षे जी आहेत ती आता उतरतीची वर्षे आहेत आणि तुमची आहेत ती उभारीची वर्षे आहेत. म्हणजे एक कवी एकाच त्यांच्या आयुष्यामध्ये काही हजार काही कविता लिहितो, काही हजार पुस्तकं म्हणजे लिहितो, काही लाख शब्दांचं लिटरेचर उभं करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना अजून हे पुढचं सगळं आव्हान आहे आणि उत्तम दर्जाचं साहित्य तुमच्याकडून पण निर्माण व्हावं. ते वैचारिक असेल, तात्विक असेल, काव्यविषयक असेल, समीक्षाविषयक असेल, ते या ग्रुपचं फलित असावं असं मला वाटतंय. म्हणजे हेतू ठेवून गोष्टी करू नयेत, कवितेचा आनंद फक्त घ्यावा हे ठीक आहे, परंतु आता हेतुप्रधान जग आहे, त्याच्यामध्ये किमान हेतू किमान 20-30, 70-30 असं असायला काही हरकत नाही. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. मी माझ्या कवितांच्याबद्दल फार बोलत नाही. तुम्ही त्याच्यावर जे बोललाय ते खूप चांगलं बोललेलं आहात, सद्भावनेनं बोललेलं आहात आणि ते अभ्यासून बोललेलं आहात. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि आदरणीय देशपांडे सरांना नमस्कार, आमचे मित्र कडाकणे सर यांना नमस्कार, उत्तम सरांना नमस्कार आणि तुम्हाला सर्वांना तुम्ही लहान असल्यामुळे धन्यवाद, आशीर्वाद असे सगळे माझ्याकडून मिळवत तुमच्या सगळ्या पुढच्या उन्नयनासाठी, उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी. धन्यवाद. धन्यवाद सर.
सर, आपल्या कवितांमध्ये झाडे, पंथी, नाती, भेटी, मुले, माणूस, बॉडी, चेहरे, मास्तर, नेते असे रोजच्याच परिचित विषयांच्या अपरिचित आणि व्यापक कक्षा आपण काव्यरचनांच्या माध्यमातून आमच्यासारख्यांसमोर ठेवल्यात. आणि याच कवितांची परत एकदा जी काही अपरिचित आणि व्यापक असे अर्थ दडलेले होते, ते अनेक जणांनी या चर्चासत्रामध्ये पुढे आणलेले आहेत. आणि अशी ही चर्चा आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की तुमच्या एकूणच तुम्ही असं म्हटलात की ते तुम्हाला जे मनामध्ये सांगायचं होतं ते आणि जे संबंधित सगळ्यांनी त्यांचं आकलन मांडलं ते समान याच्यावर आलं. त्याचं कारणही मला असं वाटतं की कविता ह्या घरामध्ये जशा विविध वस्तू असतात त्यांच्यासारख्या असतात. म्हणजे काही खूपच आकर्षक अँटिक पीस असतात, त्यांचं मूल्य खूप असतं, पण त्याची उपयुक्तता काय असतं आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नाही. ते फक्त एका जागेवर असतात आणि त्या कळतही नाहीत बऱ्याच वेळेला. काही काही गोष्टी खूप सोप्या असतात म्हणून त्याचं मूल्य कधी कधी आपण खूप कमी धरतो. पण शब्दरचना किंवा इत्यादींची तथाकथित सामान्यत्वाची कसोटी जपूनही परिणामाच्या पातळीवर असामान्यतेच्या कसोटीत प्रवेश करणारा हा कविता संग्रह आहे, असं माझं अजूनही त्याबद्दल प्रांजळ मत आहे. एकाच वेळेला त्यातली कविता ही माससाठी पण असणं आणि क्लाससाठी असणं आणि त्याची जी प्रयोजन असतात की जाणीवा समृद्ध करणं, जाणीव जागृती करणं. परंतु होतं असं की जेव्हा एखादी कविता फक्त क्लासमध्ये अडकून जाते, तेव्हा खरी उपयुक्तता ज्या मासमध्ये त्या कवितांची असते तिथपर्यंत ती प्रवेशच करत नाही. ते एका वर्तुळामध्ये अडकून पडते. त्यामुळे जेव्हा ती सुलभता हे स्वरूप धारण करते, तेव्हा ती प्रत्येकाला आपली वाटते. माझं मत, माझं भावना या कवितांमध्ये आली आहे असं वाटतं. आणि ती आपल्याला ह्या अशा विविध कवितांमधून दिसून आली, असं सगळ्यांनी मत व्यक्त केलं आहे. त्याबद्दल परत एकदा आजच्या या चर्चामध्ये सहभागी झालेले डॉक्टर दयानंद कराळे, योगेश्वरी कळलावे, आनंद सुरवसे, कांचन थोरात, त्याच्यानंतर डॉक्टर भागवत शिंदे, डॉक्टर सप्रे मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर उत्तम जाधव, डॉक्टर रघुनाथ कडाकणे सर, हेमंत देशपांडे सर, अशा सर्वांचेच अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि खरं तर आपणही आम्हाला सगळ्यांना ही संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि तुमच्या पुढील काव्य प्रवासास शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू ऑल. थँक्यू. धन्यवाद. पाटील सर, थँक्यू. खूप छान ऑर्गनायझेशन केलं ते पूर्ण. थँक्यू. धन्यवाद. आता फक्त आपण सांगितलं